ओके हाय एवरीवन. सो आता मी आमची आयची क्लास घेऊया जितून आम्ही हे शिकतले की फोर्सीस बिटवीन युअर टू चार्जेस राईट. सो आम्ही आज हेचेर प्रॉब्लेम्स करतले इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन टू चार्जेस. ओके सो हांवें तुमकां ऑलरेडी शिकलेलें आसा युअर फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of two charges q1 and q2 and it is inversely proportional to the r square, right? So I will बोर्डसाचे लेवलीचे क्वेश्चन घेतले. सो I'll just remove this thing. Okay, so मातशें काडटा. Okay fine. So let's now continue. Okay. ओके फायन. सो आयज आमी आतां कंटिन्यू करूया. ह्या तुमकां हांवें एक्चुअली तुमकां सांगलें की आमचे सेकंड प्रॉब्लम हितूंतले आसा ते हांव तुमकां सॉल्व करून दाखयतलो. सो तुमकां आतां हांव ते प्रॉब्लम सॉल्व करून दाखयता. ओके हे फॉर्मुलाज मातशे बरयले रफली तुमकां दिसपा खातीर. ओके सो आतां आमी स्टार्ट करूया. तर ह्या क्वेश्चन आमी क्वेश्चन नंबर 2 उरलेलो तो हांव तुमकां सॉल्व करून दाखयता. हे आमी क्वेश्चन कन्जर्वेशन ऑफ चार्जर टायमार केल्ले 1 3 4 5. ओके सो क्वेश्चन 2 करूया. चेक दॅट द रेशो ऑफ के स्क्वेअर अपॉन जी एम ई एम पी. ओके रेशो ऑफ के स्क्वेअर अपॉन जी एम ई एम पी ओके इज डायमेन्शनलेस. ओके म्हटल्यार तो म्हणटा की चेक करात सपोज तुमचो हो रेशो जो आसा के स्क्वेअर अपॉन जी एम ई एम पी हो डायमेन्शनलेस येता जाल्यार पळयात म्हणटा तो. ओके आतां पळयात तुमकां डायमेन्शनलेस पळोवपाक जाय जाल्यार मेन म्हटल्यार युनिट आसपाक जायना. डायमेन्शनलेस म्हटल्यार डायमेन्शनलेस हे पळय. ओके डायमेन्शनलेस म्हटल्यार ताका युनिट आसपाक जायना रायट. नो युनिट्स काय ना. सो हेका युनिट आसपाक जायना. आतां ऑब्वियसली के ई स्क्वेअर इज नथिंग बट दिस इज अ क्वांटिटी दॅट कमिंग फ्रॉम दिस 1.45 एप्सिलॉन मीन्स के न्हू आनी ई मीन्स इलेक्ट्रॉन चार्ज आसा क्यू इज इक्वल टू एनी आसतले ते क्वांटायजेशन ऑफ चार्ज क्यू इज इक्वल टू एनी आसतले. तितून एन जर 1 घेयशे जाल्यार क्यूवाचो व्हॅल्यू ई येता रायट. एन व्हॅल्यू 1 घेयशे जाल्यार क्यू इक्वल टू ई येता. येस न्हू म्हटल्यार क्यूवाचे ई आसा आनी के म्हटल्यार 1.45 एप्सिलॉन नॉट. सो तुमी जर हो फॉर्मुला पळयशात देन दीस फॉर्मुला रिप्रेझेंट्स युअर फोर्स रायट. म्हटल्यार कुलम्साचो फोर्स रिप्रेझेंट जाता पळयात. ओके कुलम्स म्हटल्यार फोर्स बिटवीन टू चार्जेस इट इज के q1 q2 अपॉन r स्क्वेअर. येस न्हू सो तेका तो फॉर्मुला तेका आमी फोर्स बिकॉज ऑफ कुलम. ओके ऑर बिटवीन टू चार्जेस आमी म्हणटा इलेक्ट्रीक फोर्स. सो आनी हो कोणाचो फॉर्मुला तुम्ही पळोवंक शकता याद करूं शकता. दिस इज अ फॉर्मुला दॅट इज युअर ग्रॅविटेशनल फॉर्मुला बिटवीन दॅट इज युअर ग्रॅविटेशनल फोर्स बिटवीन युअर टू मासीस रायट. सो हो तुम्ही पळयशात हॉल ऑफ फोर्स बिटवीन टू चार्जेस. सो हेचो तुम्ही ह्या केसीन आसा के ई स्क्वेअर ई इंटू ई अपॉन आर स्क्वेअर आसा आनी हो जो फॉर्मुला आसा तो आसा तुमचो एफ बिकॉज ऑफ ग्रॅविटेशन न्हू हय काय ना. ग्रॅविटेशनल फोर्स हो ग्रॅविटेशनल जालो बिटवीन टू मासीस दॅट इज के मास ऑफ इलेक्ट्रॉन मास ऑफ प्रोटॉन अपॉन आर स्क्वेअर हय काय ना. म्हटल्यार दोन जर अशी चार्जीस आहात हो आसा q1 जेचे मास आसा एम प्रोटॉन आनी हो आसा मायनस q2 म्हटल्यार हो q1 आसा तो हांगासर एन ई जालो रायट. म्हटल्यार ई जालो आनी हो जालो एम ऑफ इलेक्ट्रॉन रायट म्हटल्यार मायनस ई हय काय ना. म्हटल्यार येस सर क्यू इज इक्वल टू n1 जालो इंटू मायनस ई म्हटल्यार मायनस ई जालो. सो आनी हेंच्या दोगांय भितर लेट्स से डिस्टन्स आसा आर. ओके हेंच्या दोगांय भितर डिस्टन्स आसा लेट्स से आर आसा. सो हेंचो फोर्स कितें जातलो सांग पळया. हेंचो फोर्स जातलो के ई स्क्वेअर म्हटल्यार q1 q2 क्यूवाच्या ई येयलो हो ईचो मायनस ईचो मॉड्युलस ईच जातलो ई इंटू ई स्क्वेअर. ओके आनी तेंच्या दोगांय भितर डिस्टन्स आसा आर. सो हो कुलम्स लॉ ऑफ एट्रॅक्शन न्हू हांगासर दोगांय भितर कित्याक प्रोटॉन इलेक्ट्रॉन आसा हांगासर पळय. एम पी म्हटल्यार मास ऑफ प्रोटॉन एम ई म्हटल्यार मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके सो हो तूं पळयशात जालो कुलम्साचो फॉर्मुला आनी हो जालो तुमचो ग्रॅविटेशनल फोर्स. ते आसा दोन मासा भितर एट्रॅक्शन आसता सदी ते मासाचे एट्रॅक्शन आसता तेंच्या भितर फोर्स आसता तो ग्रॅविटेशनल म्हणटा आमी तेका. ओके सो हो जालो ग्रॅविटेशनल. तुमी हेका दोगांयक डिवायड केल्यार कितें जातलें एफ कुलम अपॉन एफ ग्रॅविटेशनल कितें जातलें सांग पळया. तूं म्हटलें सर हें तर इजी आसा मरे डिवायड करचें जाल्यार हो आर स्क्वेअर कॅन्सल जातलो न्हू हय काय ना. तूं म्हटलें सर हो आर स्क्वेअर कॅन्सल जालो न्हू एंड येस यू आर करेक्ट आर स्क्वेअर जातलो. इन शॉर्ट तुका फोर्स अपॉन फोर्स मेळ्ळें. फोर्साची युनिट न्यूटन हेचे युनिट न्यूटन कॅन्सल जावन हेचो युनिट्स नो युनिट्स मेळटले हय काय ना. लायक कॉन्स्टंट मेळटले मीन्स इट वील बी कॉन्स्टंट. पळय कळ्ळें तुमकां कितें तें आमकां हेचो रेशो विचारला न्हू तो हेचो रेशो आमकां हांगासर मेळ्ळो पळय. हेचो म्हटल्यार हेचो मिनींग कितें जालो हो जालो एक फोर्सच हो जालो फोर्स. तूं म्हटलें सर कुलम्स फोर्स हय डजंट मॅटर. कुलम्स सांगता दोन चार्जा मदीं फोर्स तो फोर्सच सांगता न्हू. फोर्स म्हटल्यार कितें मूव तुमी पुश ऑर पूल करतात तेका आमी म्हणटा फोर्स येस न्हू. सो तो फोर्सच सांगता न्हू. तसो होय तुमचो फॉर्मुला फोर्सच सांगता न्हू. कळ्ळें कितें तें म्हटल्यार फोर्स आनी फोर्स. सो फोर्स कॅन्सल डजंट मॅटर. तो एका खातीर फोर्स सांगता तो म्हणटा दुसऱ्या खातीर म्हटल्यार अशें केल्यार असो फोर्स जातलो आनी हो म्हणटा दोन मासा भितर असो फोर्स जातलो म्हटल्यार फोर्सच सांगता न्हू दोगूय. सो फोर्स अपॉन फोर्स कॅन्सल जावन युनिट्स तुमचे युनिट्स म्हटल्यार तो कॉन्स्टंट जातलो. सो म्हटल्यार इट इज देरफॉर डायमेन्शनलेस. ओके देरफॉर डायमेन्शनलेस. ओके डन. Okay, that is the answer to this question. Okay, look up for the physical constants. Okay, आता तो पुढे कंटिन्यू करूंगा क्वेश्चन. Look up a table of physical constant and determine the value of this ratio. Okay, तुमकां त्या रेशोचो व्हॅल्यू काडपाक सांगलो. चला रेशोचो व्हॅल्यू फायंड करूया. ओके
सो हेचो तुमकां हे आसा हांवें तुमकां एक्चुअली व्हॅल्यूज तुमकां हेचे सांगलेले हे आसा जसो की केचो आसता 1.45 एप्सिलॉन नॉट येस नो खंय काय ना हे आसा हेचो रेशो तुमकां विचारलो रेशो कितलो येतलो सो के म्हटल्यार 1.45 एप्सिलॉन नॉट त्याचो व्हॅल्यू फिक्स आसता 9 × 10⁹ खंय काय ना युनिट कितें या केचो व्हॅल्यू हेका म्हणटा आमी के त्याचो युनिट कितें जातलो न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर ओके फायन ऑल ओके इचो मिनिंग आसता चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 ओके प्रोटॉनाचो चार्ज इलेक्ट्रॉनाचो चार्ज सेम आसता तुमकां सांगला चार्ज सेम आसता मास डिफरंट आसता ओके याद दवरा ओके मास तुमकां हेचे दिलेले आसा मास ऑफ इलेक्ट्रॉन आसता ओके कितले 9.1 10⁻31 kg हे आसा आनी मास ऑफ प्रोटॉन आसता 1.67 10⁻27 kg ओके आणि जीचो कॉन्स्टंट नो ग्रेविटेशनल कॉन्स्टंट युनिवर्सल कॉन्स्टंट जी इज इक्वल टू 6.67 10⁻11 येस नो सो ओके सो हे करत पळोवया जीचो व्हॅल्यू कितें जातलो फोर्स म्हटल्यार युनिट सांग म्हाका हॉल ऑफ फोर्स म्हटल्यार जी ओ सॉरी दिस इज जी दिस जी ओके जी हो चुकान एन के बरयलो ओके ओके सो हेचो व्हॅल्यू कितें येतलो सांग पळोवया हॉल न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर तूं म्हणटा युनिट्स काय कळटा पळय असो करता पळय जीचो युनिट खबर ना जाल्यार असो करता हॉल न्यूटन डिस्टन्स जाल्यार मिटर सो मिटर स्क्वेअर जालें स्क्वेअर म्हणून आनी हो केजी स्क्वेअर डिवायड जातलो आनी तो वयर घेतलो उपरांत मायनस जालो कळ्ळें तुमकां डिवायड जाता न्ही गोश्ट ती वयर घेतलो उपरांत मागीर नेगेटीव जाता तेव्हा तुमकां कळ्ळें ओके सो आतां हेचो व्हॅल्यू फायंड करप पळोवया देरफॉर आन्सर घेतले के स्क्वेअर अपॉन जी एम एम पी जो आन्सर घेतलो केचो व्हॅल्यू तुमी सबस्टिट्यूट करात 9 × 10⁹ ओके एप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फायंड करात ओके एप्रॉक्सिमेटली पीपल फायंड आउट डोंट हॅव टू डू एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन हा दिस ओके ते करची गरज ना ओके हिचो व्हॅल्यू 1.6 10⁻19 ओके हेचो व्हॅल्यू 1.6 10⁻19 तुमी तेचो दोनदा कितें बोलला की स्क्वेअर न्हू स्क्वेअर ओके जी 6.67 10⁻11 आणि हॉल 1.6 10⁻27 आणि हॉल 9.1 10⁻31 ओके चल हे सॉल्व करा पळोवया ओके सर 9 एप्रॉक्सिमेटली 9 वाला कॅन्सल जालो 9.1 म्हटल्यार एप्रॉक्सिमेटली 9 येतलो म्हटल्यार 0.8 अशें 0.9 अशें येतलो कितें व्हॅल्यू ओके सो हांगासर 1.6 ऑलमोस्ट 1.6 वाला कॅन्सल जालो असो चोवसो ओके 40 म्हटल्यार अप्रॉक्सिमेटली एप्रॉक्स फायंड करता एप्रॉक्स ओके सो डोंट पॅनिक ओके ऑल ओवर 9 -19 -19 हो वयर गेलो उपरांत +31 जातलो हो वयर गेलो उपरांत +27 जातलो आनी हो वयर गेलो उपरांत +11 जातलो ओके करप पळय कितें जातलें एप्रॉक्सिमेटली 0.25 येयलें 10⁻11 वाले 20 20 19 काडले 1 उरलो ओके आनी 31 19 काडल्यार 12 उरले +27 सो कितें येतलें 29 13 40 येयलें एप्रॉक्सिमेटली सो 0.25 10⁻40 रायट येस एप्रॉक्सिमेटली 40 सो लुक एट हेजो मिनींग कळ्ळो तुमकां सो हो एक डेसिमल काडात ना तुमी सो हेजो मिनींग केलो 2.5 to 10⁻39 कसो न्हू दॅट मीन्स यू पल जस्ट इमॅजीन सी दीस इज बिकॉज ऑफ कुलम्स न्हू दीस इज द फोर्स बिकॉज ऑफ कुलम्स वयलो आनी सकयलो जेन्ना डिवायड बाय आर स्क्वेअर करचें जाल्यार हो जातलो तुमचो असो न्हू आनी हो तुमचो जी एम ई एम पी अपॉन आर स्क्वेअर हो तुमचो ग्रेविटेशनल न्हू सो लुक एट दीस रेशो सच अ ह्यूज रेशो इज कमिंग यू सॉ Can you imagine this ratio is coming म्हटल्यार कुलम्साचें अट्रॅक्शन आहा न्ही तें एप्रॉक्सिमेटली 10⁻39 टायम्स ग्रेविटेशनल हेचो मिनींग कळ्ळो तुमकां पळय कुलम्स आहा न्हू तो 10⁻39 आसा कंपेर्ड टू ग्रेविटेशनल अट्रॅक्शन म्हणून तुमी नोटीस केला की येदो व्हडलो अर्थ सुद्दां आसोन हे पळय आमी जेन्ना ते बिट्स ऑफ पेपर रब करून ते पेपर लिफ्ट करतात न्हू ते अगेन्स्ट ग्रेविटी येता पळय येदो व्हडलो अर्थाचो मास आनी ते एक्चुअली खरें ते अशें जाता न्हू पळय हे तुमकां काय कितें म्हणपाक तो हो तुमचो अर्थ आनी हे ते आसले बिट्स ऑफ पेपर हे आसा हातीन अशे बिट्स ऑफ पेपर आसले जेन्ना तुमी तकलेर रब केला तेन्ना हेंच्या भितर ग्रेविटेशनल फोर्स आहा एफ ग्रेविटेशनल हे काय ना तेंच्या भितर एट्रॅक्शन फोर्स आनी अर्थाच्या भितर आनी त्या बिट्स ऑफ पेपरा भितर एक्चुअली एट्रॅक्शन फोर्स आहा ते बिट्स ऑफ पेपर आनी अर्था भितर तेका मास आहा अर्थाकूय मास आहा दोन मासा भितर सरीच फोर्स आसता सो ग्रेविटेशनल फोर्स सांगता तुमकां हेचो मिनींग खबर नासल्यार सिंपल उतर हे आसता ग्रेविटेशनल फोर्स कितें म्हणटा दोन मासा आहात न्ही त्या दोन मासा भितर सरीच फोर्स आसतलो तो फोर्स आसा तो म्हणटा जी m1 m2 बाय r स्क्वेअर म्हणजे m1 m2 बाय r स्क्वेअर अशें तो हेचो मिनींग आसता हॉलो m1 हॉलो m2 इतलो हेचो मिनींग आसता ग्रेविटेशन म्हणजे दोन मासा भितर फोर्स सो तुमी जर सपोज हेंच्या दोन मासा भितर फोर्स पळयशात न्ही जाल्यार पळय अर्थ केदो व्हडलो मास आहा पूण अगेन्स्ट द अर्थ सुद्दां ह्या बिट्स ऑफ पेपरा ह्या रुलरीन जेन्ना जाल्यार त्या पेनान जेन्ना रब केले तेन्ना लिफ्ट केल्ले पळयलें हेचो मिनींग एक्चुअली तो अर्थाच्या अगेन्स्ट इतको फोर्स आसूनूय येदो व्हडलो मास आसूनूय तेका लिफ्ट करतात कित्याक म्हटल्यार कित्याक तर तेजो फोर्स कितलो स्ट्रॉंग पळय आसता 10⁻39 टायम्स आसता म्हटल्यार ग्रेविटी खूब नेग्लिजिबल आसता कळ्ळें तुमकां कितें म्हणटा तें कंपेर्ड टू युअर ग्रेविटेशनल फोर्स इज नथींग कंपेर्ड टू युअर इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्स कळ्ळें तुमकां तो तेंचो फोर्स आसलो बिटवीन दीस टू ग्रेविटीचो फोर्स आसलो बिटवीन दीस टू नो दीस वन एंड दीस इज टू आनी इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्स आसलो बिटवीन दीस टू कळ्ळें कितें म्हणटा तें हो आनी हो हॉलो इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्स
सो हेंच्या दोगांची एट्रॅक्शनाकून हेंच्या दोगांची एट्रॅक्शन चड पावरफुल आहा. ओके, सो दॅट इज द मिनींग ऑफ दॅट. ओके, सो तेणें विचारला वॉट डज द रेशियो सिग्निफाय. ओके, सो आय रायट दॅट पॉयंट. ओके, द रेशियो सिग्निफायज दॅट मातशें अशें करूया न्हू. ओके, सो हांव हांगासर वयता. रेशियो सिग्निफायज that gravitational attraction is much larger, gravitation is much smaller compared to Coulombic attraction. Okay, or attraction between charges. So gravitational attraction खूप smaller असा compared to Coulomb. Or in short, Coulomb is much larger. Understood? Yeah. Okay, fine. So you will understood this part. Okay. So आता मी next concept आहे. I hope you will understood this whole concept. Okay. So also actually fine करतात. Okay. चला आता मी next concept घेऊया. हे मातशें काडया. Okay. So remove this thing. Okay. Let's go this way. Okay, चला. Okay, चला हे next काडया. Okay. ओके, सो आय जस्ट रिमूव दॅट थिंग. ओके, आता मी नेक्स्ट थोडे आनी क्वेश्चन आसात. ओके, सो हांव हे आतां क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, चला तर. ओके, सो ही क्वेश्चन आसात तुमी हांगा पळयात 18 पळय नाकात. ओके, मातशें कित्याक ही आमी सद्या क्वेश्चन सॉल्व करता. ओके, सो हांव आतां एक पुसता. ओके, ओके, एंड विल ड्रॉप. ओके, सो ही आतां आमकां क्वेश्चन सॉल्व करपाक जाय. कुलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक बिटवीन 2 पॉयंट चार्जीस. ओके, सो ती आमी आतां सॉल्व करूया. ओके, सो हांव बेरी पुसता आनी आमकां स्टार्ट करपाक मेळटलें. कळ्ळें तुमकां? ओके, फायन. सो आतां मी फुडें कंटिन्यू करूया आनी आतां मी प्रॉब्लम घेतले फोर्सांचे. ओके, डोंट वरी, अशें हांव तुमकां सगळ्यांचे प्रॉब्लम दाखयता. अशें तुमकां मेन्स दाखयतलो, एडवान्स दाखयता, नीट दाखयता. ओके, सो तुमकां खूब इजी वे शिकयता. ओके, सो आतां एक क्वेश्चन 1 पळोवया. क्वेश्चन 1चे आन्सर हांव हांगासर बरयता. क्वेश्चन 1. Okay, the question says the Coulomb's law for electrostatic force between 2 point charges. Okay, तो म्हणटा दोन चार्जा भितर जो Coulomb's law आसा, दोन चार्जा भितर पण केन्नाच क्वेश्चन सॉल्व करतना सदां डायग्राम ड्रॉ करपाची ट्राय करात. तुमकां मातशें मागीर आयडिया मेळटा तूं कितें म्हणपाक सोदता न्ही. तुमकां दिसपाकय बरें दिसता, तुमी बेश्टे क्वेश्चन वाचताय दिसता. ओके, तशें करनाका पळय. सो तो म्हणटा द Coulomb's law for electrostatic force म्हटल्यार हेंच्या दोगांच्या भितर फोर्स आसा ताका आमी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणटा. ओके, between 2 point charges, दोन पॉइंट चार्ज. तुमकां पॉइंट चार्जाचो मिनिंगूय सांगलेलो आसा. ओके, between 2 point charges and Newton's law for gravitational force between 2 stationary point masses both have inverse square dependence. म्हटल्यार तो म्हणटा कितें, तुमी जर Coulomb's lawचे घेयशात न्हू जाल्यार ते आसता 1/4πε0 q1 q2 by r square. टोटल हय सर, डेट इज परफेक्टली करेक्ट. आनी तशें तुमी दोन मासा भितर घेयशात, मास 1 आनी मास 2, जाल्यार ग्रेविटेशनल हॉल ऑफ Coulomb's ग्रेविटेशनल कितें जातलो gm1m2 by r square. म्हटल्यार हय सर ते सारकें. ओके, सो सेकंड पळयात. ओके, सो सेकंड सांगता पळय. एंड ओके, न्यूटन्स लॉ फॉर ग्रेविटेशनल फोर्सीस. ग्रेविटेशनल फोर्स न्यूटन्स लॉच्या प्रमाणे तुमचे आसा g m1m2 by r square, रायट, बिटवीन 2 पॉइंट मासेस. बोथ हॅव इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स. येस, दॅट इज ऑल्सो करेक्ट. दोगांच्या केसीन स्क्वेअर डिपेंडन्स इनवर्स आहा. स्क्वेअर आसा इनवर्सली येता पळय, इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स. ओके, डिपेंडन्स ऑन द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस एंड मासेस रिस्पेक्टिवली. Then compare the strength of the forces by determining the ratio of their magnitudes. Okay, तो म्हणटा तुमकां कितें खबर आसा, compare the strength of these forces. This question, okay, for an electron, a proton and 2 protons. पळय तो म्हणटा कितें जाणा मरे तुमी, तो म्हणटा तुमकां की determine, okay, ओके, compare the strength of these forces. हे दोगांचे strength compare करात म्हणटा तो. ओके, म्हणजे दोगांक इनडायरेक्टली डिवायड करा म्हणटा तो. ओके, सो ऑफ these forces by determining the ratio of their magnitudes. हेंका दोगांक डिवायड करून तेंचे रेशो फायंड करा म्हणटा तो. ओके, सो हेंचे दोगांचे रेशो मॅग्निट्यूड फायंड करा. सो हेंका दोगांक डिवायड कर आनी हेंचे रेशो फायंड कर. म्हळ्यार के q1. सो बिटवीन 2 प्रोटॉन, फर्स्ट केसीन कितें जालां, बिटवीन 2 प्रोटॉन्स फॉर इलेक्ट्रॉन एंड प्रोटॉन. ओके, सो पयले केसीन म्हणटा एक इलेक्ट्रॉन घे, म्हटल्यार हो इलेक्ट्रॉन प्रोटॉन जालो आनी हो आमी इलेक्ट्रॉन घेवया. ओके, सो फर्स्ट केसीन प्रोटॉन जालो आनी हो जालो इलेक्ट्रॉन. सो आमी तांबड्या पेनान इलेक्ट्रॉनाक काडया. ओके, आता एक्चुअली तुम्ही जर हे जर पयशात न्ही मातशे, दिसले ते एम प्रोटॉन एम इलेक्ट्रॉन अपॉन आर स्क्वेअर. येसो न्हू. सो हे आमी 2 मिनटां पयलींच सॉल्व केला न्ही. हेचो आमकां आन्सर कितें येयल्लो 0.25 समथींग 2 समथींग इंटू 10⁻40 एप्रॉक्सिमेटली. येसो न्हू, एप्रॉक्सिमेट असो येयल्लो न्ही कितें आन्सर. इट वॉज अ ह्यूज वॅल्यू, रायट. येस, सो दॅट मीन्स वी हॅव सॉल्व दिस टायप ऑफ प्रॉब्लम जस्ट नाव, रायट. सो वी डोंट हॅव टू सॉल्व दिस अगेन.
आमकां सॉल्व करची गरज ना, पूण आमकां सांगपाक सोदता की ते एक्झॅक्ट सेम क्वेश्चन तो हांगासर विचारता. ओके, कंपेर द स्ट्रेंथ बिटवीन दीस फोर्सीस बाय डिटर्मिनिंग द रेशो ऑफ द मॅग्निट्यूड्स. दोगांयचे भितर स्ट्रेंथ फायंड करपाक लागला डिटर्मिनिंग द रेशो ऑफ द मॅग्निट्यूड्स. पळय रेशो तुमच्या मॅग्निट्यूडांचो घेवन स्ट्रेंथ फायंड करपाक लागला बिटवीन द प्रोटॉन एंड द इलेक्ट्रॉन. सो दिस इज बिटवीन ए बीट ऑलरेडी सॉल्व. ओके, ऑलरेडी सॉल्व. ओके, ऑलरेडी सॉल्व इन लास्ट सेशन. ओके, लास्ट क्वेश्चन. ओके, आता तुमकां बी सेकंड बीट सांगता बिटवीन टू प्रोटॉन. सो टू प्रोटॉन्साचे आमी सॉल्व करूंक आमी एक प्रोटॉन आनी इलेक्ट्रॉनाचे सॉल्व केले. ओके, सो बिटवीन टू प्रोटॉन सॉल्व करूया आमी. सो दोन प्रोटॉन घेतात तेन्ना मास ऑफ प्रोटॉन जाले हे तेचो चार्ज आसतलो ई आनी दुसरो येतलो प्रोटॉन तेचो चार्ज आसतलो ई. ओके, हो आलो प्रोटॉन. ओके, सो हेंच्या भितर डिस्टन्स आसा हे आर. सो हे सेकंड बी बीटाचे आन्सर सॉल्व करूया. बी न्हू सेकंड बीट. ओके, सेकंड. ओके, बीचो मिनिंग कितें दुसरो एस्टिमेट द एक्सेलरेशन इलेक्ट्रॉन प्रोटॉन ड्यू टू इलेक्ट्रिकल फोर्स व्हेन द म्युच्युअल सेपरेशन इज 1 एंगस्ट्रॉम समथिंग. ओके, विल सी दॅट, डोंट वरी. ओके, रिलॅक्स. ओके, सो हेच्या पयलीं आन्सर सॉल्व करूया. हेचो कितें आसलो सांग बिटवीन कुलम्स अपॉन इलेक्ट्रोस्टॅटिक सांगला. ओके, सो हे जालें के Q1 Q2 by R square, Q1 Q2 by R square. ओके, डायरेक्ट बरयता हांव कित्याक तो फॉर्मुला आमकां कळलो न्हू. के ई इंटू ई म्हटल्यार ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर अपॉन के जी एम ऑफ प्रोटॉन्स. सॉरी, के न्हू, जी एम ऑफ प्रोटॉन एंड दुसरो आसा एम ऑफ प्रोटॉन म्हटल्यार एम ऑफ प्रोटॉनाचो स्क्वेअर जातलो अपॉन आर स्क्वेअर कॅन्सल. के आसा 9 into 10 raised to 9. ई म्हटल्यार 1.6 10 to the power minus 19. हे जातले 1.6 10 to the power minus 19. आणि जी म्हटल्यार आसा 6.67 10 to the power minus 11 आणि मास ऑफ प्रोटॉन कितें आसता 1.67 10 to the power minus 27. काय काय ना 1.6 10 to the power minus 27. ओके, सो हे अप्रॉक्सिमेट आन्सर सॉल्व करा पळोवया. 1.6 अप्रॉक्सिमेटली 1.6 कॅन्सल, हो कॅन्सल. 9 upon 6.67 जालो इंटू 10 raised to 9 minus 19 19 38 plus 11 27 27 54. ओके, डायरेक्ट घेतले हां. ओके, सो 9 upon 6.6 कितें जातले अप्रॉक्सिमेटली जातलो 1 point कितलो जातलो सांग. सो दिस इज करेक्ट अप्रॉक्सिमेट हय करतात पळय 6.6 आहा न्हू. सो 10/6 करात. 6 9 54 रायट. 10/6 1.33 जातलो. 20/3 20/3 6.66. हय 27 upon 20 म्हटल्यार इतलो जालो. 27 upon 20 कितलो जालो सांग पळया 1.35 जातलो न्हू. हय 1.35 अप्रॉक्सिमेटली. दिस इज सी यू कॅन डू दिस विथ युअर नॉर्मल लॉग एंड ऑल. ओके, I don't have any problem with that, but I'm just trying to tell you approximate answers. Okay, see in mains and advanced and all, no, you do not be given scientific calculator, so you will have to do approximate answers only like this. So you will have to think. Okay, so chance is 50/65 plus 9 that is 74. Okay, 74 asun 38 kadat. 74 asun 38 kadat. So आता कितलो समय 76 म्हणजे 36 झालं. ओके, हे मरे 6 14 6 3 36. ओके, सो इतलो रेशो कळ्ळें तुका कितें ते. सो हेचे आन्सर हेचे आन्सर तरी बेश्टे क्रॉस चेक करूया आमी. 9 10 to the power 9 हेच आन्सर येताले. बेश्टे बरयता फास्ट. ओके, 9 10 to the power 9 9 10 raised to 9 1.6 10 to the power minus 19 1.6 10 to the power minus 19. ओके, अपॉन जी 6.6 10 to the power minus 11 m 1.67 10 to the power minus 27 9.1 10 to the power minus 31. ओके, अप्रॉक्सिमेट काडटा हांव बेश्टे तकली उडय नाका. ओके मीन्स थोड सम पीपल आर लायक उसूर हे तुवें कशें केलें. ओके, सो ते वेळी बेश्टीच भियातात लायफान. ओके, 38 हियर 30 31 41 51 आनी प्लस 58. ओके, 58 अशें जालें 20 28. ओके, ओ वेट मीन 50 कोण जालें 38 31 41 51 58 आनी 11. ओके, जालें 20 रायट. 20 हय सारकें. ओके, सारकें आसा, सारकें केलें. ओके, या वी हॅव डन इट अप्रॉक्सिमेटली करेक्ट. 10 raised to 40 येता न्ही अप्रॉक्सिमेटली. ओके, अप्रॉक्सिमेट करता. ओके, सो डोंट वरी. सम पीपल विल से सर दिस इज लायक 0.2 इट विल बी लेस देन 5 बिकॉज दिस इज 9.1 देन 1.67 आसताले. सो 0.24 बी अशें येतले. सो यू डिडंट गेट एक्झॅक्ट वॅल्यू. ओके, सी इन मेन्स एडवान्स नो दे गिव यू वॅल्यूज which are like for example very close to that particular value. सो तुमकां मेळना तुमकां आन्सर मेळटा. सो डोंट वरी. ओके, आनी डेसिमलांतले एक सेकंड डेसिमला मेरेन चड घेवन बसना. सो रिलॅक्स. ओके, फर्स्ट डेसिमल is usually considered. Okay, but even if the question is very simple values are there no, then you can directly cancel out and you directly get the marks. Okay, but आमकां सांगपाक सोदता. Okay, anyways this is the answer for the second bit. Okay, B bit कितें म्हणटा सांग पळया. हो A चो आन्सर. ओके, हो फूल आसलो A. ओके, B कितें म्हणटा सांग पळया. तुमकां मास प्रोटॉन आनी इलेक्ट्रॉनचे दिल्लेले आसा. B म्हणटा एस्टिमेट द एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन एंड प्रोटॉन ड्यू टू इलेक्ट्रिकल फोर्स ऑफ देयर म्युच्युअल अट्रॅक्शन व्हेन दे आर 1 एंगस्ट्रॉम अपार्ट. ओके, तो कितें म्हणटा B bit तुमकां हे म्हणटा की जेन्ना एक पळय तो B bit म्हणटा पळय एस्टिमेट द एक्सेलरेशन कितें जातलें काय विचारता. एक्सेलरेशन कितें जातलें काय विचारता.
ओके एस्टिमेट द एक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉना भितर एक्सलरेशन किती जातलें काय विचारता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉना भितर ओके म्हटल्यार तो असो विचारता पळय म्हटल्यार हो इलेक्ट्रॉन आसा न्ही आनी हो प्रोटॉन तूं म्हणटलें सर ते एक्सलरेट कित्याक करतले पळय एक्सलरेशन हेजो मिनींग कितें जाणा तुमकां सारकें सिंपल सांगता जेन्ना आमी फोर्स करता न्ही पयलीं ती ऑब्जेक्ट अशी स्टेशनरी आसा पयलीं तुमी अशें इमेजीन करा की हांगासर चार्जूच ना हो एकटो बाबडो उमेदी आसा आतां सडनली फॉर एक्झाम्पल न्ही लेट्स से तुमच्या दोळा फुडें एक चेडूं येयलें तुमचे क्रश येयलें ओके लेट्स से हो तुमचो बॉयफ्रेंड ओके चला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडाचें एक्झाम्पल सदांच ओके हो बॉय ओके हो पयलीं बाबडो उब गेलो ओके आतां हेंची डेट आसा सपोज ओके सो तुमकां ट्रिक सांगता कशें इमॅजीन करप डेट आसा ओके सो डेट आसा मदीं फॉर एक्झाम्पल हो गेलो ओके आनी ही आतां तेची गर्लफ्रेंड येयली लेट्स से तेची डेट आसा ओके सो डेट आसा हे कोण कितें जाता समज आतां चेडवाक चेडो दिसलो चेडू ओके मातशी खुश जातली आनी बेगीन एका सायडीन एकामेका सायडीन वचपाक स्टार्ट करतली रायट सो पयलो तो चेडो असो जाल्लो त्या खबर नासलें एक्चुअली हे खंयच्यान येतलें काय कोण धाडा ओके पण सडनली तेणे चेडवाक पयलें सो एका मातशी मनात अशी उमेद कशी येयली ओके सो तो धांवपाक स्टार्ट केलें ओके सो इन शॉर्ट ते एकामेका एक्चुअली कोण लागले येवपाक सो आमी मुवीसान पळयता आसले दॅट बॉय एंड गर्ल दे स्टार्ट कमिंग टुवर्ड्स इच अदर नो वॉट इज पुलिंग देम towards in that direction the attraction right yes if they would have been enemies they would have went away in opposite direction repulsion yeah okay so हांगासर ते एकामेका सायडीन येवपाक स्टार्ट जाता न्ही म्हटल्यार तांकां फोर्स ऑफ अट्रॅक्शन तांकां ओडटा कदम कितें तें व्हेरी सिंपल सो तो विचारता की पळय आतां फोर्स आसा म्हटल्यार मास तेंचे दोगांचे तर चेंज जावचें ना मास इज सेम इलेक्ट्रॉन प्रोटॉन आनी इलेक्ट्रॉनाचे सो ऑब्वियसली एक्सलरेट जावपाक जाय न्ही अट्रॅक्शन म्हटल्यार फोर्स मास तेंचे चेंज जायना पण फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन तुम्ही तेन्नाच फॉर्मुला घेऊ शकता जेव्हा मास इज कॉन्स्टंट एक्चुअली खरो तो एफ इज इक्वल टू एम युअर एफ इज इक्वल टू डीपी बाय डी टी असो खरो तो फॉर्मुला येयला डीपी बाय डी टी पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी सो तितून मास कॉन्स्टंट घेतल्या उपरांत मास भायर येता आनी डिफरन्सिएशन वेलोसिटी एक्सलरेशन जाता सो तुमचे मास तर चेंज जायना सो ऑब्वियसली तुमचे एक्सलरेशन जावपाक जाय न्ही फोर्स आसा एक्सलरेशन जावपाक जाय कित्याक मास कॉन्स्टंट घेतलें तुवें ओके सो हांगासर तो म्हणटा एक्सलरेट कितलो जातलो काय विचार सो पयलीं एक काम करा फोर्स फायंड करा आनी तेच्या मास वांगडा डिवायड करा सिंपल ओके सो द आन्सर इज तो विचारता तुमकां तुमच्या दोगांय भितर डिस्टन्स आसा 1 एमस्ट्रॉन सो आर आसा 1 एमस्ट्रॉन कोता काय येते व्हेरी सिंपल ओके सो तो विचारता की एस्टिमेट द एक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन एंड प्रोटॉन आता तुमचे सर दोन्ही एक्चुअली सेम स्पीडीन धांवची ना पळय दोगांचे मास डिफरंट आसा न्हू हे काय ना सो दोगांचे एक्सलरेशन डिफरंट जातले पळय पूण तुवें म्हटलें सर मास कॉन्स्टंट आहा न्ही हांगासर अशें तुवें कितें म्हटलें बाबा हांव सांगता कितें खबर आसा तुमकां समजून घ्या हांव सांगता की एक्चुअली असो इमॅजीन करा की एक सिंगल मास आहा ह्या सिंगल मासाचे आपले स्वताचे मास चेंज जाता ना कळ्ळें म्हाका कितें म्हटलें पूण तशेंच हे सिंगल मास आहा कितें तेचे मास कितें सडनली ते चेडू कितें बारीक जातलें ना तसो हो सडनली चेडो कितें बारीक मोठो जाल्यार बारीक जातलो आमकां अशें एक्झाम्पल अशें इमॅजीन करप म्हणटा ओके सो इनडायरेक्टलीचे मास हांगासर आमचे स्वताचे मास हे चेंज जावचे ना न्हू कळ्ळें आमकां कितें म्हणटा तें सो हांगासर पयलीं एक काम कर पयलीं फोर्स फायंड कर सो फोर्स कितें जातलें सांग पळय तुका कळटलें हांव कितें म्हणटा तुमकां कळटलें वेट फोर्स कितें जातलो 1/4πε0 Q1 Q2 by r² रायट ओके सो हांवें हांगा पुसून हांगा पळयता ओके सो मातशें हांगा पळयता Q1 Q2 by r². फोर्स इलेक्ट्रोस्टॅटीक वचून तो ओके सो हे आपले अशें ओके बीचो आन्सर हांव पळय चल सो दीस आल वायप नाव ओके घरून द्या रायट नो एक्चुअली नो सो रायट एफ ऑफ अट्रॅक्शन ओके सो ह्यातले कुलम्साचे आपण r² हे वाला 9 × 10⁹ इलेक्ट्रॉनचो चार्ज किती आसा 1.6 10⁻⁻19 पण तुका कळटा कितें सांगपाक सोदता तो कळटलें तो वेट ड्रॉप ह्यातले 10⁻⁻19 आपण r² r दोगांचे भितर डिस्टन्स घेतले जाल्यार 1 एमस्ट्रॉन सो ह्या दोगां भितर डिस्टन्स आसा 1 एमस्ट्रॉन ओके सो ह्याले 1 × 10⁻10 अशें दोनदा बरें स्क्वेअर न्ही तें ओके स्क्वेअर तेचे आन्सर जातले 1.6 1.6 to 1.6 2.56 16 स्क्वेअर ओके आनी ह्यातले 10⁻38 आनी हॉलो +9 आनी हॉलो 10 to the 20 डोंट रायट दिस एज 10 स्क्वेअर 10 to the 20 जातले ओके सो ह्यातले कितें 9 × 2.56 ओके इंटू 10⁻20 वयर 29 म्हटल्यार -9 जाले हो जालो तुमचो फोर्स 20 + 9 29 वचून ओके तुमकां करून दाखयता ओके 29 सो ह्यातले 9 × 2.56 इंटू 10⁻9 रायट न्यूटन ओके तुमले हय सर सारकें ओके हां तो आतां कितें म्हणटा खबर आसा आतां तेचो मिनींग समजून घेत पळय तो कितें म्हणटा हो जालो दोगांय भितर फोर्स सो जेन्ना एक्चुअली चेड्यान चेडवाक पयली जसो शाहरुख खान एक्चुअली काजलाक पळयता सो हेंच्या भितर एट्रॅक्शन जालें रायट सो हेंच्या भितर फोर्स जालो ओके सो देर इज एट्रॅक्शन नाव दे आर रनिंग टुवर्ड्स इच अदर ओके दे आर कमिंग टुवर्ड्स इच अदर बिकॉज ऑफ एट्रॅक्शन बट ज्या दोगांचे फोर्स सेम आसा दोगांचे लव इक्वल आसता पूण फास्ट कोण धांवतलो ओके हे धांवतले काय हो धांवतलो ऑब्वियसली तुमी जर बारीक पयशात न्ही नाव यू डोंट थिंक दॅट हां चेडो फास्ट जातलो अशें चिंत नाकाय अशें प्रॅक्टिकली चिंत की फॉर एक्झाम्पल मासा प्रमाणे चिंत सो जे एक्चुअली ल्हव मासाचे आसात ते मातशें फास्ट धांवपाक जाय न्ही एक्सलरेट करप म्हटल्यार मातसो फास्ट स्पिडीन कसो धांवलेल्याक दिसप ओके
इलेक्ट्रॉन इंटू एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन. तिची स्वतःची मास चेंज जायना पळय, स्वतःची मास आहा तितकी दा, म्हणून तुवें हो फॉर्म्युला घेतला. जेन्ना स्वतःची मास सेम आसता न्हू तेन्ना मी हो फॉर्म्युला घेवंक शकता. ओके, सो याची स्वतःची मास चेंज करना पळय, तिची मास ऑफ इलेक्ट्रॉन चेंज केली ना, हांवें 9.1 घेतली पळय. ओके, आणि आता एक्सेलरेशन त्याची फायंड करता. आणि फोर्स हो आसा, दोगांय भितर फोर्स सेम आसा. ओके, हे तूं म्हणटलें आमी कितें करया. ओके, हेचे तुमी आन्सर फायंड करात. ओके, इंटू 10⁻⁹ येतले, कळटा. 2.56. सो एप्रॉक्सिमेटली आमकां सांग राउंड ऑफ करया न्हू, 26. ओके, 2.6 इंटू 9 न्हू, सांग 54, 2 18 18 5 23, 23.4. ओके, यातले 23.4 एप्रॉक्सिमेटली इंटू 10⁻⁹. ओके, काय म्हणून एक डेसिमल मेरेन सारकें आसलें पुरो. ओके, ओके, सो आन्सर हेचे कितें जातलें सांग, इंटू हे जालें कितें 23.4 इंटू 10⁻⁹. ओके, सी एक्चुअली हांगासर जर तुमी पयशे आसले आमी हो वॅल्यू हांगासर सद्या मेरेन वचत दवरया. 2 इंटू 2.56 म्हटल्यार कितें आसा, मागीर 9.1 हेचे कॅन्सल करपाक मेळटलो पळय. ओके, सो मातशें स्मार्टली चिंता. ओके, 10⁻31. सो हेचे आन्सर येतले सांग 9 एप्रॉक्सिमेटली 2.56 येतले. 10 हे वयर घे 31 म्हटल्यार +31 जाली -9. सो कितें जातलें, वयर घेतल्या उपरांत नेगेटिव्ह आता पॉझिटिव्ह आता, पॉझिटिव्ह आता नेगेटिव्ह आता, वयर घेतल्या उपरांत सायनी चेंज जाता हेची. ओके, हे मायनस आनी ते वयर घेतल्या उपरांत प्लस जातले. सो यातले 2.56 इंटू 10 जातले 22. ओके, हे जाले न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर केजी. ओके, सो फोर्स इज न्यूटन पर केजी. ओके, हे जाले एक्सेलरेशन. ओके, ऑर मीटर पर सेकंड स्क्वेअर जातले. सब पीपल हॅव दॅट सेम. ओके सर, मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट आसता. हय, युनिट्स तुमी एकामेका कडल्यान डिरायव्ह करू शकता. ओके, नो प्रॉब्लम. दे आर नॉट फंडामेंटल युनिट्स. ओके, दिस आर द डिरायव्ड युनिट्स. This acceleration. There are only 7 fundamental units. Okay. Okay, fine. So yes, that is correct. काय तुमका? हां, ओके. आता तशें हे फायंड करा पळोवया. एक्सेलरेशन ऑफ हॉलो इलेक्ट्रॉन. आता प्रोटॉनाचें एक्सेलरेशन पळोवया चला. सो इन केस ऑफ प्रोटॉनाचें एक्सेलरेशन कितें जातलें तें पळया. ओके, सो आय होप यू विल अंडरस्टँडिंग. ओके, सो प्रोटॉनाचें कितें जातलें सांग, प्रोटॉन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मास ऑफ प्रोटॉन इज टू एक्सेलरेशन ऑफ प्रोटॉन. फोर्स इज 9 इंटू 2.56 10⁻⁹. मास ऑफ प्रोटॉन 1.6 इंटू 10⁻⁻27. 1.67 आसता, एप्रॉक्सिमेटली 1.6 येतलें इंटू एक्सेलरेशन ऑफ प्रोटॉन. पण हेतून सुद्धा आमी हो फॉर्म्युला यूज करू शकता. कित्याक आनी हेचे मास चेंज करूंक कळ्ळें तुमकां. सपोज हे जर प्रोटॉनाचे मास अशें जाता, म्हटल्यार प्रोटॉन आता जेन्ना येता न्हू तेन्ना प्रोटॉनाचे मास कमी जाता, जाल्यार तुमी तो फॉर्म्युला घेवंक शकता. जाल्यार तुमकां मागीर ते अशें करचें पडटलें, F इज इक्वल टू dp/dt, P इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. पूण तुका ताणें विचारचें ना रे पियोनाक, तसले असले क्वेश्चन विचारना न्हू. ओके, ओके, तेन्ना मास मागीर तुमकां u/v फॉर्म्युला करून मॅथ्सान सॉल्व करचें पडटलें. ओके, सो u डिफरन्शिएशन ऑफ v प्लस v डिफरन्शिएशन ऑफ u तशें. बट डोंट वरी, दॅट थिंग आय एम जस्ट ट्रायिंग टू टेल यू. पळय अशी कन्सेप्ट आसता, बेजिकली येयल्ली आसा, तुमकां सद्या गरज नाही ते चड चिंतपाचें. सो रिलॅक्स. ओके, ओके, 1.6 जातले एप्रॉक्सिमेट. ओके, सो हे आन्सर जातले AP डिवायड कर 1.69 जावं. सो 144 1.44 रायट. सॉरी 14.4. ओके, इंटू 10⁻⁹. ओके, हे तुमी डेसिमल जाल्यार पयलीं काडून मागीर लास्टाक डेसिमल घालता, तुमकां कन्फ्युजन जातलें. अशें 16 इंटू 9 करा मरे 144. आनी मागीर एक डेसिमल घाललो न्हू तो, म्हटल्यार एक डेसिमल घाला अशें घालता, आमकां कळटलें. ओके, आणि प्लस 27. सो आन्सर जातलें 14.4 इंटू 10⁻18 जातलें. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो पळय दोगांचें एक्सेलरेशन डिफरंट जालें. पयला हो पळय हे इलेक्ट्रॉन आसा तो फास्ट धांवता पळय, कित्याक तो लो आसा न्हू, चेडू मातशें लो आसा न्ही. आमच्या केसीन चेडो हेवी आसता न्हू आनी चेडू लो आसता. सो चेडू मातशें फास्ट जोरान धांवतलें, उमेद येयली. ओके, फास्ट जोरान धांवतलें. चेडे कमी आसा पूण चेडे आसा हेका धांवनी एक्चुअली. ओके, हांव धांव. ओके, सो आपूण नॉर्मल स्पीड धांवतलो, तेका मातशें आनी 10⁻4 टायम्स फास्ट धांवतलो. ओके, कळ्ळें तुमकां काय तें. ओके, सो द थिंग इज दॅट इज द आन्सर. ओके, आय होप यू अंडरस्टँडिंग. आनी एमस्ट्रॉन म्हटल्यार 10⁻10. ओके, सो ते तुमकां बारीक वॅल्यूज मागीर हांगासर बरोवन दिता कशें आसता तें. ओके, रायट नाव उरलें अदरवायज जेंकां एक्चुअली खबर ना ते मातशें हांगासर पळया. ओके, चार्जांचे वॅल्यू कशें आसता ते. सो जस्ट रायट दीस. ओके, ओके, हे वॅल्यूज कशें आसता पळया. ओके, सो ते अशें आसता 1 सेंटीमीटर म्हटल्यार 10⁻². तुमी अशें पळयात पळय 100 सेंटीमीटर म्हटल्यार 1 मीटर आसता न्हू. सो हो जर 10⁻² हांगासर घेतलेलो 100 सेंटीमीटर म्हटल्यार 1 मीटर. ओके, सो तसोच सॉरी 100 सेंटीमीटर म्हटल्यार 1 मीटर. सो बेजीक युनिट सांगता आमकां. मागीर तशेंच 1000 किलोमीटर 1000 मिटर्स म्हटल्यार 1 किलोमीटर न्हू. ओके, तशें तुमकां सांगपाक सोदता. ओके, सो हे तुमकां युनिट सांगता 1 मीटर टू मीटर. सो 1 म्हटल्यार 10⁻3. 1 किलोमीटर इज 1000 मिटर्स. 1000 मिटर म्हटल्यार 10⁻3 जाले, 3 0 जाले पळय. सो 10⁻3 meters. Okay, see it is like this. If you don't remember, I'll tell you one trick for how to remember this. Okay, पळय हे आसता न्ही ते आमी अशें याद दवरूंक शकता. तुमी इंस्टा यूज करता न्ही जाल्यार एटलीस्ट तुमी कंप्युटराचेर तुमी हे बी यूज करता
कितें सांग पळय मेमरी तुमच्या मोबायलाक मेमरी आसता रायट. सो तुमी नोटीस केला तुमी केन्ना जेन्ना इंस्टा कोणाचे फोटो जर लायक करीत जाल्यार पयलीं तेंचे फोटोज लायक जाताना 1 2 3 अशें जाल्यार सपोज तेंचे लायक 1000 पावले जाल्यार 1K येता पयला. सो 1000 म्हटल्यार 1K पळयात. Okay, when you like somebody's photo, right? So for example, that is your like friend. So you keep liking his photo, right? So तेंचे फोटोज मागीर लायक वाडत वयता. सो तेचे 0 तितले वाडत म्हटल्यार तेंचे नंबर इतले वाडत वयता न्हू. सो तेंचे जेन्ना 1000 जाता न्ही तेन्ना तांकां 1000 मिन्स 1K म्हणून येता. 1K लायक्स. ओके नाल्यार 1.1K म्हटल्यार 1100 लायक्स येयलेले आसा. ओके सो देन दोज पीपल हू आर हॅविंग मिलियन्स ऑफ लायक मिन्स तेंचे 1000 अशे आसा न्हू तितून अशे इतले लायक्स जाता म्हटल्यार 6 लायक्स जाता. ताका मिलियन म्हणटात हे पळय. सो पयलीं 1000 जाता मागीर तेंचे 1000 जाता मागीर तेंचे 10,000 मागीर 1 लाख 10 लाख जाता अशें. सो जेन्ना 10 लाख जाता न्ही तेन्ना तांकां आमी म्हणटा 1 मिलियन. ओके म्हटल्यार 6 0 पळय 1 2 3 4 5 6 म्हटल्यार 1 मिलियन म्हटल्यार 10⁶ अशें. आनी मागीर तेंची जी म्हटल्यार तुमी जीबीन पयलें आसलें आपली मेमरी 1 GB नाल्यार 1000 GB अशें बी तुमचें मेमरी कार्ड आसता. तुमच्या मोबायलान तुमचे मे बी लायक 64 GB मेमरी कार्ड बी आसतलें मे बी नाल्यार थोड्यांचे 128 आसता थोड्यांचे 256 आसता. सो ती तुमी जी GB पळयता न्ही तिचो मिनींग आनी 3 एक्स्ट्रा 0 इतले तुमचे एक्चुली हे म्हटल्यार 9 0 टोटल. ओके अशें. ओके तशेंच तुमकां हेची ट्रीक सांगता. तुमी ml तर आयकलेलें आसा. ml पळय 1000 ml म्हटल्यार 1 लिटर जाता न्हू. सो ml सो मिली अशें याद दवरा. ओके सो 1 मिलीमीटर म्हटल्यार 10⁻³ अशें याद दवरा. ओके मागीर 1 मायक्रो हें तुमकां मातशें याद उरपाक जाय. ओके मायक्रो इज 10⁻⁶ हो परत येत रावता सो तुमकां ऑटोमॅटीक याद रावता. ओके सो भिवो नाका. नॅनो म्हटल्यार 9 म्हणून याद दवरा पळय नॅनो न्ही. सो 9 म्हटल्यार नॅनो म्हटल्यार 9 म्हणून याद दवरा. नॅनोचो 9. ओके आनी एमस्ट्रॉन म्हटल्यार 10. ओके एमस्ट्रॉनाक वयर 0 आसतलो सो A⁻0 पळय असो 8 डिग्री आसतली. सो स्मॉल डिग्री इट इज यू सी दॅट डोंट वरी. सो ताका म्हणटा 10. सो हांगासर 0 आसा न्ही म्हणून हांगासर 0 येता 10⁻10 पळयात आनी कोणाकूच तसो 10⁻10 असो 0 येयना. ओके सो हे तुमकां बेजीक फंडामेंटल याद दवरपा आनी एक पिकोमिटर म्हणून याद दवरा तो हांगासर वयता. ओके 1 पिकोमिटर 10⁻12 मिटर. ओके सो ते इतले याद दवरा. ते म्हटल्यार हांगासर डायइलेक्ट्रीक दॅट इज परमिटिविटी दॅट म्हणटा. ओके ओके सो अशें आमी एक्चुली याद दवरूंक शकता पळय. ओके सो फक्त तुमकां मायक्रो याद दवरपाक आनी फक्त सेंटी याद दवरपाक ते इजी आसता. 100 सेंटीमीटर म्हटल्यार 1 मिटर. सो हेचे आमी डायरेक्ट याद दवरूंक शकता. फक्त मायक्रो परत येत रावतली. सो मायक्रो म्हटल्यार 10⁻6 सो व्हेरी स्मॉल जेन्ना तुमी पळयता तेन्ना मायक्रोचे स्केल मेळटा. ओके सो हांगासर 10 एमस्ट्रॉन आसतले म्हणून 10⁻10 स्क्वेराक हे इसरो नाका. स्क्वेअर करतना 1 स्क्वेअर 1च जातलो. हेका स्क्वेअर डायरेक्ट लागता 1 स्क्वेअर 1 आनी हेका 10 to the 20. ओके रेश टू आसता तेन्ना मल्टिप्लाय जाता. आय होप पीपल नो योर लिटल बिट ऑफ मॅथ्स. ओके सो लेट्स कंटिन्यू देन. ओके सो दॅट इज द आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन. सच अ ह्यूज क्वेश्चन. ओके वी सॉल्व बट इट वॉज व्हेरी फन लायक येस. ओके सो तशेंच आमी बाकीचे करया. ओके सो क्वेश्चन नंबर आतां 2 करया. ओके सो हे आतां पुसता. सो सारकें पळयात इमॅजीन कशें इजी जातलें. ओके खूब इजी जाता. ओके चला सो क्वेश्चन 2 पळया आमी आतां. ओके क्वेश्चन 2 आसा चला बेगीन. तुमकां दिसता मातशें मी झूम करून पळोवंक शकता कित्याक म्हाजे कडेन स्पेस बी ना. ओके बरोवपाक नाही. ओके क्वेश्चन 2 पळोवया आमी. ओके सो दिस क्वेश्चन 2. कन्सिडर 3 चार्जेस Q1 Q2 and Q3 each of magnitude Q at the vertex of an equilateral triangle. सो तो म्हणजे 3 चार्जेस म्हणटा तो Q1 Q2 आणि Q3. Q1 Q2 आणि Q3 असे 3 चार्जेस म्हणटा तो Q1 Q2 Q3 असे 3 चार्जेस आसा. दे आर एट अ वर्टायसीस ऑफ दे आर एट अ वर्टायसीस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हटल्यार तो म्हणटा की हेंचो जो ट्रायंगल आसा न्ही तो इक्विलॅटरल ट्रायंगल आसा. ओके असो इक्विलॅटरल ट्रायंगल आसा आनी तेणें म्हाका दिसता हो दाखयलो Q1 Q2 and Q3. ओके इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ सायड L. हिची सायड आसा L. ओके सायड L कीर्ती हाय. What is the force on capital Q? Okay, what is the force on capital Q which is there at the center? Okay, what is the force on capital Q with the same sign as Q? म्हटल्यार हयचेर एक तेणें सेंट्रॉइडाचेर म्हटल्यार सारको मदीं तेणें एक चार्ज दवरलो पळय. तेणें फिगरूय तुमकां दिलेलो आहा पळय एज शोन इन फिगर म्हणून आहा. ओके सो हांगासर एक तेणें चार्ज प्लस Q दवरला. ओके चार्ज प्लस Q दवरलो असो आनी तो म्हणटा ह्या सेम चार्जर हेंचो वॅल्यू सेम आसा सगळ्यांचो आनी हो जो Q आसा आनी हेचो वॅल्यू आसा कॅपिटल Q. तो म्हणटा हेचेर फोर्स कितलो येतलो तो सांगा. ओके हेचेर तुमचो सेंटराचेर जो चार्ज आसा न्ही तेचेर तुमचो फोर्स कितलो येता हो तुमकां विचारलो पळय. ओके सेंट्रॉइड एज शोन इन फिगर म्हटल्यार हो फिगर तुमकां दिल्लो आसा आनी हेचेर तुमकां फोर्स कितलो येतलो काय विचारलो. ओके सो व्हेरी सिंपल. आतां हें सारकें आयकात. ओके हांव कितें सांगता तें सारकें आयकात. दीस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके केन्नाय न्ही ओके सो लिसन टू व्हेरी व्हेरी केअरफुली. ओके केन्नाय खंयच्या चार्जार फोर्स विचारला न्ही ओके आय रायट एट पॉयंट ओवर देयर सो दॅट यू रिमेंबर ऑल्सो. ओके आय रायट एट पॉयंट फर्स्ट. ओके सो द थिंग इज दॅट हांवें लास्ट क्लासीक एक्सप्लेन करताना सांगलेलें
इन टर्म्स ऑफ वेक्टर्स, बट स्टील आर रिवाइज. ओके, की केन्नाय फोर्स आसता न्ही, ओके, फोर्स फायंड करपाक जाता, फोर्स ऑन एनी चार्ज. ओके, तेन्ना सदांच वेक्टरियली एड करात आनी फायंड करात बिकॉज ऑफ ऑल, फायंड बिकॉज ऑफ ऑल अदर्स, बिकॉज ऑफ ऑल अदर्स. आनी तुमकां हे एक्झाम्पलूय दिल्लेलें आसा. ओके, दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ कल्प्रीट. हे आसा, ओके, एक चोर आसा फॉर एक्झाम्पल. ओके, सो लेट्स से हो तो चोर. ओके, सो हो तो आमचो आसा तो, हो क्यू आसा तो आमचो चोर आसा. ओके, आतां हेचो तुमी आतां सद्या तुमी हेचेर आतां फोर्स घालता. फोर्स घालता म्हटल्यार कितें, तुमी आतां हेका आतां तुमी आतां जजाच्या तोंडा फुडें दवरलो. ओके, वेरी सिंपल, तुमी जजाच्या तोंडा फुडें तेका दवरलो. खंयच्या चार्जाक खंय स्मॉल क्यू. ओके, म्हटल्यार कॅपिटल क्यू हेका इक्वल आहा तुवें. आनी आतां तुमकां सगळ्यांक तिगांयका सांगपाक जाय की हो बरो मनीस कितें वायट मनीस. ओके, सो तो तेचे आतां डायरेक्शन तुमी डिसायड करतले. सो तुमी तेचे बद्दल बरें बरें सांगशात. हो भुरगो बरो मरे. ओके, हो भुरगो एक्चुअली सारको बेस्ट रे, संत भुरगो. ओके, कोणाचे झगडे बिगडे कांय ना, सारको देव मनीस सारको. ओके, सो तेका बरी पॉझिटिव्ह सायन कशी मेळ्ळी न्हू. ओके, सो तुवें तेका एक डायरेक्शन दिलें, म्हटल्यार तेका बरें डायरेक्शन दिलें. ओके, तशेंच बाकीचो म्हटलें शे कितें सांगता हो इतलो बरो केन्नाच्यान जालो रे. एक्चुअली काल छपरी कसो आसलो बरो. ओके, आयज इतलो बरो जालो, इतलो कसो बरो जावंक शकतो, इम्पॉसिबल. सो हेचे डायरेक्शन तो नेगेटिव्ह गेले. कळ्ळें तुमकां. तिसरो आतां कोण तेचो अंक दिलो, हो तर आपूण भुरगेपणाचो जाण बरें, हो सारको एक्चुअली पिड्यार म्हणून. ओके, हेंका तर भुरगेपणाचो नांव दवरलें पिड्यार म्हणून. ओके, सो थिंग इज तेचें आतां नांव सारकें पिड्यार जालें. सो तेका आनी तिसरें डायरेक्शन. सो कोणाची वेटेज चड आसा आनी तेंची रिजल्टंट फोर्स घेवन तुमकां मागीर रिजल्टंट फायंड करपाक. सो वेक्टरियली फायंड करात. ओके, सो द थिंग इज दॅट वेक्टरियली फायंड करा. ओके, सो तुमकां इंटरेस्टिंग करपा खातीर हांव अशें सांगता. ओके, ओके, सो आतां तूं म्हणलें सर हेचे आपूण आन्सर आतां कशें फायंड करूं. पळय तुमकां दाखयता. पळय पयलीं कितें करप आसा पळय, ह्या क्यूआचो फोर्स हेचेर फायंड कर. सो तूं म्हणलें सर ह्या क्यूआचो फोर्स फायंड करपाक, नाव लिसन टू दीस व्हेरी केअरफुली, तुमकां मेन म्हटल्यार कुलम्सा प्रमाणे दोन गोश्टी जाय. पळय, एक म्हटल्यार फोर्सान 1/4πε0 जालो कॉन्स्टंट. येस तो जालो 1/4πε0 कॉन्स्टंट. क्यूआचो आनी क्यूआचो व्हॅल्यू जाय. तूं म्हटलें सर हांगासर क्यूआची व्हॅल्यू दिवंक ना न्हू, पूण क्यूआचो व्हॅल्यू क्यूच दिला, नो प्रॉब्लम. सो आमी क्यूआच्या जाग्यार क्यूच बरोवया. पूण आमकां डिस्टन्स आर जाय, आमकां डिस्टन्स आर जाय. ओके, आनी डिस्टन्स आर जाय त्या कारणान आमकां हांगासर डिस्टन्स आर फायंड करचें पडटा. सो तुमकां एक मातसो बारीकसो जर तुमकां मॅथ्स खबर ना जाल्यार सांगता. सेंट्रॉयड आसता न्ही, तो सगळ्या कडल्यान डिस्टन्स इक्वल आसता. याद दवरा की सेंट्रॉयड इज एट इक्वल डिस्टन्स फ्रॉम चार्ज. ओके, फ्रॉम चार्जीस. ओके, सो हांगासर सेंट्रॉयड आसता न्ही, म्हटल्यार इक्विलॅटरल ट्रायंगला जाल्यार तुमी फाटी फुडें चिंतूंकूय नाकात. ओके, सो थोडे ट्रायंगला तरी बाबा सेंट्रॉयड मातसो फाटी फुडें खंय खंय सेपरेट थंयसर पॉयंटर असो तुमकां दिसतलो. पूण इक्विलॅटरल ट्रायंगला जाल्यार डिस्टन्स डायरेक्ट अशें पळोवनूय कळटा. पळय अशें पळोवनूय कळटा की हांगासर डिस्टन्स इक्वल जातले. कळ्ळें आमकां कितें म्हणटा तें. आनी तुमकां सदांच ते सिमेट्रीक फिगर्स दितात. सो तुमी तिचीय टेन्शन घेवं नाका की आमकां सर कसले फिगर घेतले. ओके, तुमकां ते अशे फिगर दितले जितून तुमी पायथागोरस थियरम तरी सॉल्व करपाक लागतले, नाल्यार एटलीस्ट ट्रिग्नोमेट्री तरी सॉल्व करून यूज करून व्हॅल्यू फायंड करपाक जाय. ओके, सो इतलेंच यूज करचें पडटलें. सो तुमी बेश्टे खूब चिंत नाका सर अशें जातलें, अशें काय जावचें ना. ओके, रिलॅक्स. आमकां आयटी मेन्स एडवान्स प्रॉब्लम दाखयता. ओके, आतां पळयात. ओके, सो हांगासर पळयात कितें जातलें तें. सो सेंट्रॉयड इज एट इक्वल डिस्टन्स आसा हांगासर फ्रॉम ऑल द चार्जीस. सो हे जालें डिस्टन्स आर, हे जालें डिस्टन्स आर, हे जालें डिस्टन्स आर. ओके, हां, सो आतां हेचेर फोर्स कितें जातलो सांग. आतां पळय, आतां आमी एका Q1 म्हटलो, एका Q2 म्हटलो, एका Q3 म्हटलो, रायट. सो Q1 कितें म्हटलो पळय, दोगांयचो चार्ज सेम आसा, Q आनी Q. हेंचोय Q आनी Q आसा आनी हेंचोय Q आनी Q आसा आनी डिस्टन्सय आर सेम आसा न्ही. सो तिनय फोर्सीसय सेम जातले न्ही. सो हियर F1 दॅट इज KQ/R² आसा, विच इज सेम एज F2 आनी सेम एज F3. कळ्ळें ना. पूण हांगासर प्रॉब्लम ही आसा की तिगांयचे डायरेक्शन डिफरंट आसतले. F1चे डायरेक्शन आसतलें सकयल. पळय हो एका रिपेल करतलो सकयल्या डायरेक्शन, आनी एका कितें तरी बरो हे दिला. हां बाबा तूं बरो कसो. ओके, ओके, ही इज अ गुड बॉय लायक दॅट. ओके, सो जेन्ना सकयल डायरेक्शन तेन्ना सकयल बरें कशें F1. हो एका रिपेल करतलो स्ट्रेट लायनीन ह्या F2 आनी हो एका रिपेल करतलो स्ट्रेट लायनीन ह्या F3. तिनय फोर्सीस इक्वल आसात न्ही. सो आमी एका तिगांयकूय F घेवया. सो हेंचो रिजल्टंट हो खंयच्या आयडीन वयतलो, म्हटल्यार हेंचो तिगांयचो रिजल्टंट आसा तो खंयच्या आयडीन वयतलो. सो लेट्स सॉल्व दीस ओवर हियर. ओके, सो हे अशें जालें. ओके, सो दिस हॅज बिकम लायक दीस, रायट. सो हो जालो F, हो तो सेंट्रॉयड आसो Q. ओके, हो F, हो असो F आनी हो असो F. ओके, आतां हेंच्या तिगांय भितर एंगल कितलो आसा, तिगूय इक्वली इन्क्लायन आहा पळयात. ओके, सो ऑब्वियसली तिगांयचे डिस्टन्सूय इक्वल आसा, क्यूआचो व्हॅल्यू इक्वल आसा, म्हटल्यार तिगांयचे एफूय इक्वल जाले न्हू. ओके, सो हे अशें जालें. पळय आयका पळय कितें करा बरें, हेंकां दोगांयक पयलीं रिजॉल्व करात. तूं म्हटलें सर आमकां रिजॉल्व कसो करपाक पडटलो. पळयात, इमॅजीन करात. पळय आयकाय सारकें आयकात, आमकां कळचें ना. पळय हे आसा न्ही, हो एका हांगासर रिपेल करून असो धाडटा, हो एका हांगासर रिपेल करून असो धाडटा, रायट. येस नो. सो तुमी म्हाका एक सांगा की हो एंगल कितलो आसतलो हेंच्या दोगांय भितरलो एंगल. तूं म्हटलें सर अशें कित्याक करपाक जाय. पळय याद दवरा की जेन्ना वेक्टोरियली आमी एड करतात न्ही तेन्ना चार केसी येता. सो हांव तुमकां तो मातसो चार्ट दाखयता. ओके, सो आय जस्ट डू दॅट चार्ट, जस्ट 1 मिनिट. ओके, ओके,
पळय सो तो एक्चुअली चार्ट असो आसता पळय आय जस्ट शो यू पळय फॉर 1 मिनिट ओके सो तो चार्ट असो आसता पळय जेन्ना न्ही हे तुमकां मागीर हांव चार्ट घालतलो जेन्ना मेन क्वेश्चन्स आनी मेन करतलो तेन्ना ओके हे मॅथ्साचे इंपॉर्टंट फॉर्मुलाज तुमकां खबर आसपाक जाय ओके सो हे तुमी जाल्यार सद्या स्क्रीनशॉट मारून दवरूं शकता पूण डोंट वरी आय मिन्स परतून हांव घालतलो आनी हायर प्रॉब्लम्स लेवल आसतना पळय 4 केसी आसता तुमकां मुद्दम दाखयता एक आसता न्ही तितून तुमचे 2 वेक्टर्स सेम डायरेक्शन आसतना डायरेक्ट एड करप हांवें पयलीं सांगलेलें आसा सपोज 2 वेक्टर्स ऑपोजीट डायरेक्शन आसता जाल्यार तांकां मायनस करात म्हटल्यार पळय हेचो एरो पळय हो 3 + 2 हो 5चो एरो लेंथ सपोज एक जालो 3 दुसरो आसा 2 ऑपोजीट डायरेक्शन जाल्यार दोगांचे मेळून ह्या डायरेक्शन येतले न्ही पळय 3 नाचून हे 2 काडात सो हे कितें जातलें सांग हे जातलें तुमचो 1 कसो न्हू आनी जेन्ना दोगांय भितर जर दोनूय इक्वल आसा जे आमी एक्स्ट्रा लायनीचे केसीन करतले जाल्यार डायरेक्टली हो ए आनी हो ए दोनूय इक्वल आसा पळय ए आनी बी इक्वल आसा जाल्यार दोगांय मदीं एंगल आसा जाल्यार हाफ एंगल घेवप आनी 2a cos θ करप आनी लास्ट ही केस जी आमी जनरल शिकताली ओके तूं म्हटलें सर हे एक्चुअली आतां मातसो हांव आनी इन डेप्थ सांगता ओके म्हटल्यार अशें सांगतलो पळय सपोज एक वेक्टर इतल्या वॅल्यूचो हा मॅग्निट्यूड ओके लेट्स से हो आसा 2 मॅग्निट्यूड ओके हो आसा a पूण हेचो मॅग्निट्यूड आसा 2 आनी हो आसा वेक्टर बी तेजो मॅग्निट्यूड आसा 3 आनी दोनूय सेम डायरेक्शन आसा सेम डायरेक्शन आसा जाल्यार डायरेक्ट एड करून हांकां बरोवंक शकता 5 याद दवरा वेक्टरची अशी कंडिशन आसतात ओके तुमी वेक्टर केन्नाय कशें एड करूंक शकना ओके सो द थिंग इज दॅट सपोज दोनूय जर तुमी सेम डायरेक्शनान जर सपोज तुमचो जर मॅग्निट्यूड जर 2 आनी 3 5 जाता जाल्यार तुमी डायरेक्ट 5 बरोवंक शकता पूण ते सेम डायरेक्शन आसपाक जाय सपोज ते ऑपोजीट डायरेक्शन आसा एक वेक्टर आसा 2 असो आनी दुसरो आसा 3 असो जाल्यार हेचो आन्सर व्हडलो कोण आसा 3 न्हू सो 3ासून हो 2 कॅन्सल जातलो 3ासून अशें इमॅजीन करात की हो जो 2 आसा न्ही हो तो हांवें उखलून हांगा दवरलो सो तो असो जातलो सो उरलो कितलो कुडको उरलो इतलो कुडको न्हू सो हो कुडको जालो 1 कळ्ळें तुमकां सो हे जालें हांगाय आमी a + b बरयतात पूण खरें मॅग्निट्यूड तेचें मायनस आसा सो हो a + b आसा पूण खरें तेचें मॅग्निट्यूड म्हटल्यार हो जो वॅल्यू तुमकां दिसता तो आसा a हांगासर आसा -2 आनी b हांगासर आसा +3 म्हटल्यार हांगासर असो म्हणजे आमी मायनस करतले कशें कळ्ळें तुमकां सो a - b करतले बट आन्सर असो येतलो ह्या डायरेक्शनाक आमी बरयतना इन जनरल a + b वेक्टर म्हणून बरयता ओके कितें वेक्टर तितले डायरेक्शन ऑपोजीट येयले ओके आतां अशें आसा न्ही सपोज इन केस अशें ओके सपोज हो आसा a ओके आनी हो आसा b जाल्यार हेचे आन्सर येतले हो येतलो आनी हे दोनूय इक्वल आसा जाल्यार हेचे आन्सर येतले a cos θ तशी हेची आन्सर येतली b cos θ आनी हेची अशी रिजॉल्विंग म्हणटा आमी ताका a sin θ ओके आनी ही अशी येतली b sin θ आनी एक याद दवरा की हांगासर a आनी b इक्वल आसल्या कारणान हे a sin θ आनी b sin θ ही सेम एज हे a आनी b इक्वल आसल्या कारणान हांगासर तूं a sin θ बरोवंक शकता न्हू सो हे दोगूय कॅन्सल जाले कळ्ळें तुमकां a आनी b इक्वल आसा न्हू हे दोनूय इक्वल आसा सो तेचे हे दोनूय येतले एड सो येतले a प्लस हे b म्हटल्यार एच जाले सो हे बरोवंक शकता a cos θ प्लस a cos θ म्हटल्यार 2a cos θ बरोवंक शकता कळ्ळें तुमकां आनी सपोज इन केस तुमकां जर सपोज काय आसा पळय एक केसीन दोनूय सेम डायरेक्शन डायरेक्ट एड दोनूय ऑपोजीट डायरेक्शन जाल्यार मायनस ओके सपोज दोगांच्या भितर एंगल आसा पूण दोनूय इक्वल आसा जाल्यार तिसरी केस आनी चवथी केस अशी इतले हांव सांगता तशें येत दवर तुमी खंयचे एग्जाम क्रॅक करतले पळय ओके हांकां तशें चार्ट शिका हांकां तशें एक्चुअली करात ओके लूक एट दीस आय शो यू हाव टू सॉल्व ओके सो हे जालें a हे जालें b हे रिजल्टंट जातले आनी हो फूल एंगल लेट्स से अल्फा घेवया जाल्यार रिजल्टंट यो √a² + b² 2ab cos अल्फा आनी हे तुमी एक्चुअली 11थान वेक्टर्स ओके ह्या कन्सेप्टान शिकलेले म्हटल्यार ते मोशनस प्लेन आनी मोशनस स्ट्रेट लायन ओके तेन्ना ओके सो बेसिकली अशें आमचे वेक्टरियली आमी रिप्रेझेंट करता वेक्टर्स 4च केसी आसता ओके खूब आनी केसी कितें ना ओके ह्या केसीन इक्वल ना म्हण आमकां अशें करचें पडटा इक्वल आसल्यार डायरेक्ट हेका रिजॉल्व कर हेका रिजॉल्व करून दोगांयकय 2a cos θ सो तशेंच म्हळ्यार आतां एक काम करया कितें खबर आसा पळय हे तिनूय इक्विलॅटरल ट्रायंगल आसून येयला न्हू तिनूय इक्वल आसा हेसो न्हू सो मी अये सुद्दां पयशा तुमकां अये पळोवपा येता पळय सो हो एंगल कितलो आसतलो पळय आतां हो एंगल कितलो आसतलो तूं म्हटलें सर व्हेरी सिंपल पळय आयका काय हांव करता तो पळय हो एंगल फूल जालो 60 हय काय ना हो फूल जालो 60 पळय हो फूल 60 हो जातलो 30 अर्दो जालो 30 न्हू सारको मोजून येता न्ही तो पळयात सारको मोजून सेंट्रॉइड आसा न्ही तो म्हटल्यार हो 30 हो 30 जाल्यार हो 60 जातलो कित्याक हो 90 आसपाक जाय हय काय ना हो 60 जालो जाल्यार हो जातलो 60 आर यू अंडरस्टँडिंग ओके हो 60 तसो जसो हो ट्रायंगल आसा तसो आतां हो ट्रायंगल करात हो 60 जसो होय 60 तसो होय 60 गेटिंग दिस पॉयंट सो इनडायरेक्टली हेंच्या दोगांच्या मदीं एंगल आसा 120 डिग्रीज आनी आतां ह्या 4 केसींतले खंयचे यूज करतले तुमी आर दे इन द सेम डायरेक्शन आर दीस बोथ इन द सेम डायरेक्शन नो सो यू कॅनॉट यूज दिस आर दे इन द ऑपोजीट डायरेक्शन
अशें आनी अशें आतां हे हांव इतल्याचेच उलयता, हांव इतल्या कुडक्याकूच पळयता. नो, सो यूल से सर हे सुद्दां ऑपोजीट डायरेक्शनान. आर दे इक्वल? आर दे इक्वल? आर दे इक्वल? येस, दे आर इक्वल, रायट. सो अर्दो एंगल घेवप, ओके, अर्दो एंगल. सो हेचो अर्दो एंगल कितलो जातलो? सो हेचो अर्दो एंगल कितलो जातलो एफ. सो जातलो एफ कॉस 60 प्लस हेचो एफ कॉस 60. कोता कितें तो अर्दो एंगल आसा 60 डिग्रीज. हो फूल एंगल, अंडरस्टँड कर, हो फूल जालो. फूल 120 आहा न्हू, फूल दोगांयच्या भितर 120 आहा. फूल आसा 120. रेडिंग दिस पॉयंट, फूल आसा 120. सो अर्दो जालो 60. सो सदांच टचिंग एंगलाक कॉस घेयात. कशें एडजस्टंट कशें धरप? एडजस्टंट सायड कॉस अशें. असो जर सपोज ट्रायंगल आसा न्ही आनी हो थिटा, जाल्यार ही एडजस्टंट सायड आसता न्ही, आनी हे सपोज ए आहा जाल्यार ही जातली ए कॉस थिटा. याद दवर. ओके, कळटा तुमकां कळटलें? ओके, सो ह्यातले एफ कॉस 60, हे तशातले अर्दो एंगल म्हटले एफ कॉस 60. सो ह्या आन्सरांतले 2f कॉस 60. कळटा न्ही? हेची ही कितें जातली सायड? यातली एफ सायन 60 आनी ही जातली एफ सायन 60. सो एफ सायन 60 ओपोजीट जाल्यार कॅन्सल. सो हेचो रिजल्टंट, सो हांव आतां एक पुसता, ओके, तुमकां कळ्ळें आसतलें. ओके, सो हेचे आन्सर हांव हांगासर बरयता. ही आनी रिजल्टंट एफ जाली 2f cos 60. वॉट इज cos 60? cos 60 तो I hope people remember that chart. Okay, if you are listening to my lectures तुमकां सारकें मेळटलें. ओके, सो cos 60 कितें आसा? cos 60 आसा म्हटल्यार पाय बाय 3 म्हटल्यार 60 हाफ जालें पळय. 60 म्हटल्यार पाय बाय 3 पळय. cos 60 is half. cos 60 half. Okay, so indirectly you have to remember this. If you are going for like good marks, if you want good marks, then obviously you have to remember all this. Okay, so here cos 60 म्हटल्यार 2 cos 60. ओके, म्हटल्यार हेंचे जे रिजल्टंट येयले न्ही, हे रिजल्टंट हेंचे दोगांयचे मेळोन जे येयले न्ही, हेंचे दोगांयचे मेळोन ते हे येयले. म्हटल्यार आमी अशें बरोवंक शकता, हेंकां दोगांयच्या जाग्यार आमी असो बरोवंक शकता आनी जेचे आन्सर आसतले 2f cos 60. कळ्ळें तुमकां? हो तो हो आन्सर जालो पळय. हो जालो तो, हेंचो दोगांयचो मेळोन आन्सर जालो तो हो. हेंचो दोगांयचो मेळोन पळयात, हो अशें आशिल्लें न्ही ओरिजिनल केस अशी आसली पळयात. एफ आनी ही एफ ही आसली ओरिजिनल. हेंचे दोगांयचे वयल्यांचे आन्सर ते हे. म्हटल्यार तेका तुमी हे बरोवंक शकता, पळय हे अशें. कळटा? ओके, आनी हो जालो तुमचो सकयलो एफ. आतां म्हटलें आतां कितें करया पळय, cos 60 म्हटल्यार कितें हाफ न्ही. सो जालो हाफ कॅन्सल. म्हटल्यार हे आनी हे इक्वल मॅग्निट्यूड आसपाक जाय. सो अंडरस्टँड करा, ही आनी ही मॅग्निट्यूड इक्वल आसतली. कळ्ळें तुमकां? ओके, पूण तूं म्हणटलें ना सर हे एक्चुअली दोगांयचे, अरे पळय ते दोगांयचे पळय दिसता ते, पूण हेचो कुडको आहा न्ही, जरी हो व्हडलो आसा पूण आतां तुमी हायपोटेन्यूज स्कोप पळयता हेका. सो हेचो कुडको इतलो येयला आसतलो. सो हेचोय कुडको इतलो, म्हटल्यार रिजल्टंट इतलो, म्हटल्यार हो एफ आहा तितलोच हो आसतलो. ओके, सो हो एफ आहा तितलोच हो आसतलो. हे पळय अशें. सो हेची जर तुमी लेंथ घेयसा ती पळय अशी लेंथ, तशी हेची लेंथ जाल्यार ही हेची लेंथ इक्वल आहा पळयात अशी. कळ्ळें तुमकां? ओके, सो आतां तुमचे आन्सर येयले एफ आनी एफ ओपोजीट डायरेक्शनान न्हू. सो ओपोजीट डायरेक्शनान तुमी मायनस करपाक जाय. सो आन्सर जातले हो एका कॅन्सल आनी एफ रिजल्टंट इज इक्वल टू 0 जातलो. कळ्ळें कशें तें? सो रिजल्टंट फोर्स विल बी 0. सो याद दवरा की ह्या चार्जार नेट फोर्स 0 आसतलो. आनी तुमी जर पयशे जाल्यार हो चार्ज एक्चुअली आमकां एक ट्रिक सांगता कशें पळोवप तें. एक्चुअली तुमी पयशे जाल्यार हो फॅन कसो आलो न्ही. सो फॅनाचो सेंटर खंय मू वता? फॅनाची ब्लेडी पळयात अशें जालें न्हू. फॅन पळयलो आमी, फॅन रे. ओके, आमच्या फॅनाची ब्लेडी केन्ना मूव जाता? ओके, अशें जालें न्हू पळय एफ आनी एफ. आमच्या फॅनाची ब्लेडी केन्ना मूव जाता ना न्ही. ओके, सो तुमी अशें पळोवंक शकता पळय अशें. सो हांकां तिका रिजॉल्व करनी अशें लागीं हाडत. सो सेंटराचेर हाडत, सेंटरार. ओके, सो हे अशें पळयात एफ आनी एफ. सो हेका तुमी जर आतां असो घेयात आनी असो फिरयात. मातसो असो नाल्यार असो तरी. ओके, सो तुमकां अशें दिसतलें. सो सेंटर तुजो मूव जावंक शकना न्हू. सो हांगासरूय फॅनाचोय सेंटर मूव जावंक शकना, तसोच हांगासर चार्जाचोय चार्ज सेंटर ताचेर नेट फोर्स 0 येता. ओके, सो नेट फोर्स इक्वल टू 0. कळ्ळें म्हाका काय तें? सो आय होप यू अंडरस्टूड दिस पॉयंट. आय थिंक आय एक्सप्लेन यू एज क्लियर एज पॉसिबल. ओके, सो वेक्टरली सॉल्व करात. तुमकां खूब कळटलें रे, भिवू नाका. दिस इज अ बिगिनिंग नो. सो आय एम टू सॉल्व मेनी क्वेश्चन. आय थिंक आय एम टू सॉल्व ऑलमोस्ट लायक विथ दीस ऑन दीस बोर्डाचे एटलीस्ट हांव 20-30 तरी सॉल्व करतलो. ओके, 20-30 सॉल्व म्हटल्यार कितले जाले पळय. ओके, आनी प्लस मेन्स एडवान्स बी ऑलमोस्ट मागीर 100 क्वेश्चन फोर्साचेच जातले. ओके, सो एटलीस्ट 100 म्हणजे तुमी इमॅजीन करा कितले क्वेश्चन. तुमकां शुअर एडवान्साचे सगळे क्वेश्चन दाखयता, कशी करप आनी कशें चिंतप सगळें दाखयता. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. ओके, सो आय जस्ट वाइप द बोर्ड नाव. ओके, just keep listening to the lecture, just keep studying. Okay, every day. Okay, so let's done. Okay, so that was a question number 2.
ओके जालो क्वेश्चन नंबर 2 आलो ओके सेंट्रोइडाची ओके तो म्हणटा कन्सिडर द चार्जेस q q and -2 placed at the vertex of an equilateral triangle as shown in figure what is the force on each charge ओके सो हे आता नेक्स्ट क्वेश्चन करूया सो पुछता हां ओके सो आई जस्ट वाइप द बोर्ड ओके डोंट वरी आयच्या क्लासान मी हे 5 करूया क्वेश्चन ओके मागीर नेक्स्ट क्लासीक ते उरलेले आसा ते करूया ओके रिलॅक्स रिलॅक्स हांव तुमकां सारकें दाखयता कशें करप ओके ओके फायन force on any charge okay हे वेक्टरली रिप्रेझेंट ओके ओके चल आता मी नेक्स्ट करूया तर ह्याचो आन्सर फाटल्याचो आन्सर आसलो 0 ओके ओके सो आता मी नेक्स्ट करूया म्हटल्यार हय सर नेक्स्ट करूया क्वेश्चन नंबर 3 करूया ओके क्वेश्चन नंबर 3 ओके क्वेश्चन 3 आसा कन्सिडर द चार्जेस q q and -q q आणि -q असली बोर्डाची टाइप क्वेश्चन हा ही क्वेश्चन बोर्ड लेवलची याद दवरा ओके आणि हेली -q प्लेस द वर्टेक्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यार सायडी सगळी इक्वल असली ही r ओके म्हटल्यार सगळे डिस्टन्स नाल्यार एल नाल्यार सगळ्यांचे एलूच घेयात ओके नो डजंट मेक एनी डिफरन्स तुम्ही एल घेऊ शकता आर घेऊ शकता ओके शोन इन फिगर ओके शोन इन फिगर म्हटल्यार हे आसा तशें शोन इन फिगर ओके म्हटल्यार पूण हितून q आसा तो -q हां q आनी पूण तिसरो -q ओके तेणे लेंथ एल दिला न्ही तुमी एल घेवया ओके चला एल आनी एल ओके एक्चुअली डजंट मॅटर बट स्टील हियर इज गिवन दॅट फिगर ओके ओके व्हॉट इज द फोर्स ऑन ईच चार्ज प्रत्येक चार्जार फोर्स कितें आसतलो काय विचारला ओके म्हटल्यार ह्या प्रत्येक चार्जार फोर्स कितें आसतलो काय विचारला सो आमकां इंडिविज्युअली पयलीं एचर फायंड करपाक जाय सो लेट्स से हो ए तेणें दिल्लो अल्फाबेट हो आसा आमचो बी तुम्ही मातशें झूम करून पळोवंक शकता ओके बट डोंट वरी अदरवायज हरशीं हांव डायग्राम ड्रॉ करतलो ओके म्हाका फक्त ते क्वेश्चन पळय सगळे बरोवपाक वाज येता म्हणून एक्चुअली ते डायरेक्ट अशें आशिल्लें ओके कित्याक म्हाका सगळे क्वेश्चन बरोवपाक म्हटल्यार म्हाका बरोवपाक खूब गोश्टी आवडटा ओके ओके बिकॉज इवन हॅव टू रायट दीस ऑल्सो एंड अगेन हॅव टू रायट देट ऑल्सो सो आय डोंट वॉन्ट टू रायट ओके एंड ऑल्सो इट विल वेस्ट टायम ऑल्सो ओके ओके सो हांगासर पळयात सो कन्सिडर द चार्जीस देन वॉट इज द फोर्स ऑन ईच चार्ज पयलीं आमी एचेर फायंड करूया फोर्स ओके तुमी म्हटलें सर एचेर फायंड करूया ओके सो फोर्स ऑन ए हांवें तुमकां सांगलां जीचेर फोर्स फायंड करपाक जाय तो तुमचो सदांच कल्प्रीट ओके तो तुमच्या जे आमचे हे आसता न्ही कितें सांग पळया तेचेर आतां तुमकां जज आसा न्ही हे तुमकां तो जज बॉक्सान एक क्रिमिनल कसो आसा दॅट क्रिमिनल बॉक्स दॅट इज अ कल्प्रीट ओके सो तेचेर आतां तुमी बाकीचे आसात न्ही ते तुमी बाकीचे आसात म्हटल्यार हे तुमी हेचेर तुमकां फोर्स विचारला न्हू हो कल्प्रीट हॉलो कल्प्रीट ओके सो ए जालो कल्प्रीट ए कल्प्रीट जाल्यार ओके चला हेचेर परत डायग्राम ड्रॉ करूया ए ओके ना हांगासर करूया ए जालो कल्प्रीट हांगासर कल्प्रीट जाल्यार बी आनी सीचे मेळोन कितें जातलें ते एक्चुअली आमी फोर्स फायंड करपाक जाय म्हटल्यार हे तुमचे तेचे बद्दल सांगतले हां सर हो बरो हो वायट अशें कितें सांगतले ओके हो नेगेटीव आसा म्हणून आमी चिडू न्हू सो आमी मातशें नेगेटीव सायड आमी अशी घेवया ओके -q पळोवपाकूय बरें दिसता आनी कळपाकूय बरें दिसता ओके ओके सो चला आतां आमी स्टार्ट करूया सो फोर्स ऑन ए कितें जातलें सांग पळयात तूं म्हणलें सर हे चेडून हेचे गर्लफ्रेंड मरे ओके सो हे तेचे बद्दल बरें उलयतलें न्ही हां सर तो खूब बरो एक्चुअली ओके तो चेडो एक्चुअली भांगार आपलो ओके सो तो भांगार म्हणून ह्या चेडवान ते छपरी चेड्याक आपलो भांगार म्हटलो ओके कळ्ळें आमकां सो थिंग इज दॅट हे चेडूचे गर्लफ्रेंड सो तो म्हणपालो की एक्चुअली हो बरो हरशी चेडो न्हू पूण एक्चुअली हेणें म्हटलें हां सर तो बरो तो सारको शाबण लावन धुल्लो ओके सो हांगासर हो असो आसलो हो एट्रॅक्ट करतलो एका पळय मायनस प्लसाक एट्रॅक्ट केलें ओके सो मे बी ते चेडू तेचे बॉयफ्रेंड आसतले गर्लफ्रेंड आसतले सॉरी ओके द थिंग इज दॅट गर्लफ्रेंड आसतले ओके ओके सो तेणें ताका एट्रॅक्ट केलो ओके सो हेचो आन्सर फोर्स कितें जातलो सांग पळया फोर्स कितें जातलो एफ ऑन ए जातलो आतां हे दोगांय कडल्यान फोर्स जातलो हे काय एट्रॅक्ट करता हे चल आमी हे तांबडे पॅनल दाखोवया ओके सो हे एका एट्रॅक्ट करता ओके आनी हो एका रिपेल करता हो एका रिपेल करतलो रायट हो रिपेल करतलो ओके ओके सो हेचे आन्सर हेचो फोर्स जातलो कितें एफ आनी हेचो जातलो एफ तूं म्हटलें सर तुका कशें कळ्ळें हो एफूच जातलो पळय दोगांयचो चार्ज सेम आहा न्हू पूण तूं म्हटलें सर हांगासर नेगेटीव चार्ज आसा न्हू नेगेटीव चार्ज आसा जाल्यार तेचेर एफ मारतलो अरे नेगेटीव चार्ज जरी आसा पूण तो मॉड्युलसान येता न्हू सो मायनसचो मॉड्युलस प्लसूच जातलो न्हू सो हो जालो असो न्हू के क्यू -q अपॉन एल स्क्वेअर सो हेचे आन्सर जातले के क्यू स्क्वेअर बाय एल स्क्वेअर जाले ओके हो जालो फोर्स ऑन बिकॉज ऑफ दिस वन F1 ओके तसोच हो सेकंडय तो जातलो एफ क्यू क्यू सो जातलो एफ ऑन ए ड्यू टू द बी चार्ज ओके सो लेट्स से दिस इज F1 सो जालो F1 F2 कितें जातलो सांग F2 जातलो के क्यू क्यू अपॉन एल स्क्वेअर सो म्हटल्यार हे जालें इक्वल्स ओके सो हे जालें F1 आनी F2 इक्वल्स सो हांगासर F1 इक्वल टू F2 इक्वल टू एफ जालें न्हू काय ना हय सो हांगासर ऑब्वियसली म्हणटले तूं सर दोनूय एफ जाले म्हटल्यार F2 एफ जालो F1 एफ जालो आतां दोगांचे भितर एंगल पळया
दोगांयचे भितर एंगल पळय. सो कशें जातलें पळय, एक जालो एफ असो आनी हो जालो एफ असो. ओके, सो हो एफ असो. दोगांय भितर एंगल कितलो आसलो सांगात पळय. हेका मदीं लायन घेवया, ही जाली मदली लायन. तूं म्हटलें सर ही मदली लायन कित्याक घेवपाय, कित्याक मागीर आमकां हेच्या वयल्यान हो एंगल करस्पॉंडींग असो घेवपा मेळटलो पळय. सो हो आसा 60 डिग्रीज न्हू, सो हो जालो 60 थंय काय ना. तसो हो कितें जातलो, हो जालो 60 म्हटल्यार हो जालो अल्टरनेट इंटिरियर एंगल म्हटल्यार हो जालो 60. सो तूं म्हटलें सर हे तर फाटल्या सारकें जालें न्हू, दोनूय एफ आनी दोगांय भितर एंगल 60-60 एंड येस यू आर करेक्ट. ओके, सो हे तुमचे असले बारीक बारीक क्वेश्चन तुमचे आतां बेस स्ट्रॉंग करतले. सो येतले एफ कॉस 60 प्लस एफ कॉस 60. सो हेचो रिजल्टंट कितें जातलो, एफ रिजल्टंट विल बी इक्वल टू 2f cos 60. So here f resultant is in this direction. So f1 resultant, okay, so f resultant equal to 2f cos 60 and cos 60 is same as sin 30, no, मतलब half. Okay, so I hope people know the cos 60 value. Cos ची बेस्ट value हांव पळयता 0, 30, 45, 60 आणि 90. 0, half, 1/√2, √3/2 आणि 1. हे बाबा कॉस हा, कॉस सायनाचे उलटे असतात. पयलीच उलटे करून बरयलो ना आपूच जायची. ओके, ते तुम्ही पयली सायन जालें तेन्ना मागीर कॉस बरयता न्हू, सायन पयलीच बरयली. ओके, रिलॅक्स. सो पळय हे चेडून म्हटलं आपलो बॉयफ्रेंड तो बरोबर. ओके, सो तेचो एक्चुअली डायरेक्शन असो येयलो पयला आणि हेचो एक्चुअली रिपल्जन आनी डायरेक्शन असो, सो रिजल्टंट असो येयलो पळय. ओके, सो ऑल ऑफ फोर्स ऑन दिस वन. तसो इंडिविज्युअल चार्जार फोर्स फायंड करपाक सांगला. ओके, हे तुमचे बेजीक स्ट्रॉंग करतले. सो ऑलरेडी आमी बारीक क्वेश्चन पयलीं घेवया. ओके फायन. सो हेचे नेक्स्ट जातले कन्सेप्ट नाव. Okay, those people whose basics are like too strong, they can directly go for the mains level, no problem. Okay, they can directly, but I recommend people go through each and every question. Okay, here is दूसरे hollow q minus q. Okay, आणि hollow minus. Okay, चल आता मी HL force find करूया. HL force find करूया. Okay, HL force find करूया. So let's see how the चेडो. Okay, also चेडो आणि होतो चेडो. ओके, आणि हे ते चेडू. आता लेट्स सी हे चेडवाचे एक्चुअली हे दोघूय क्रश आसले. ओके, म्हटल्यार दोघूय जाण हेचेर क्रश करताले चेडवाचे. ह्या दोनूय चेड्यांचो लेट्स सी हो क्रश आसलो. पूण ते चेडू आतां कल्प्रीट बॉक्सान आसा. म्हटल्यार इन शॉर्ट ते आतां चेडू आतां जया तोंडा फुडें तेणें क्रिमिनल म्हणून कशें आसा. ओके, सो हो चेडो म्हटलो कितें, अरे ना सर ते चेडू चड बरें एक्चुअली. हय, एक्चुअली ते चेडू आमच्या घरा तोंडा पडसून वयताले आनी सर म्हाका हात बी दाखयताले. ओके, सो चड म्हाका दिसना एक्चुअली बॉर्डर करतले. ओके, ते सर एक्चुअली म्हाका दिसता जिल्ल्याक सुद्दां भियाताले सर. हय, हो म्हणटलो सर हय सर एक्चुअली ते आपल्या घरा तोंडा फुडल्यान वयताले, आपणाकूय हात दाखयताले. ओके, सो थिंग इज दॅट हो म्हणटलो सर हे चेडू एक्चुअली बरें, हेका हो एट्रॅक्शन दाखयता हो पळय. ओके, हो म्हणटलो सर एक्चुअली ते चेड्यान सांगलें ते चेडू आपल्या घरा तोंडा फुडें येत करताले एक्चुअली, हात बी आपणाकूय दाखयताले. ओके, सो थिंग इज दॅट इवन ही इज एट्रॅक्टेड टू हर, रायट. सो तो म्हणटलो की एक्चुअली ते जिल्ल्याक बी भियाता ते आपणाकूय खबर आसा. म्हटल्यार आपणाकूय दिसता एक्चुअली ते सारकें आसपाक जाय. ओके, सो थिंग इज दॅट दोनाय सायडीन फोर्स इक्वल येता पळय, हांगासा आनी हांगासा. ओके, सो मे बी लायक ते बाबडे हांकां बेश्टे हात दाखयताले वळखता म्हणून. ओके, ते बाबडे आपले क्रश म्हणटा म्हणले. ओके, सो लेट्स टेक दॅट एक्झाम्पल लायक दॅट. ओके, तुम्ही रॉंगली घेयनाका ना कितें. ओके, अदरवायज यू नो थिंग्स विल लुक बॅड. ओके फायन. सो हांगासा फोर्स कितें जातलो, हॉलो फोर्स एफ. सो एफ रिजल्टंट कितें जातलो, सो हे अशें जातलें न्ही, हॉलो 30 डिग्रीज, रायट, दोगांयच्या मदलो एंगल याले 30 डिग्रीज. ओके, सो हे चान्स येतले एफ कॉस 30 आनी येतले एफ कॉस 30. ओके, आनी हेंचो परपेंडिक्युलर होतलो एफ सायन 30 आनी होतलो एफ सायन 30. सदांच अर्दो एंगल घेवपाक जाय, याद दवरा. ओके, दोगांयच्या भितर एंगल आसा ते 30. हां सारकें. ओके, हॉलो 60 न्ही, हो 60 मेळून 180. सो हो 60 करस्पॉंड जाल्लो, हो ऑल्टरनेट इंटिरियर जालो. ओके, सद्या हॉलो 60 सो अर्दो एंगल जातलो 30, कित्याक दोगांयचे इक्वल फोर्स आहा. ओके, एफ सायन थिटा कॅन्सल केले, दोनूय एफ इक्वल आसा. हे पळय आमी आतां पयलींच पयलें F1 and F2 इक्वल. ओके, दिस इज ऑन ए केस. आता आमी बी केसीक शिकता. सो हांगासर कितें जातलें सांग पळोवया. ओके, एफ रिजल्टंट इक्वल टू ऑन बी. ओके, सो येतले 2f cos 30. Now cos 30 already know it is √3/2. So 2f into √3/2. So HL force येयलो √3f. ओके, म्हटल्यार 1.73 असो √3 चो वॅल्यू आसता. तुमी 10th शिकलेले आहा. ओके, सो हेचो आन्सर येतलो 1.73 टायम्स एफ. हेचो डायरेक्ट एफ येयलो पळयात. ओके, तेचो येयलो 1.73 एफ. ओके, मीन्स √3f. ओके, तसो आतां HL फोर्स फायंड करूया आमी. ओके, सो थिंग इज आतां आमी HL फोर्स फायंड करूया. ओके, सो यू विल अंडरस्टूड. सो इवन दिस बॉय हॅविंग क्रश ऑन हर, इवन ही वॉज हॅविंग. सो दोगांयनी हात दाखलो रे. ओके, ते दोगांयकूय बाबडे हात दाखयतले. सो दोज पीपल दे थॉट लायक ओके आपणाक हात दाखयतले. नो, ते बाबडे इन जनरल सगळ्यांकूच हात दाखयतले. त्या मातशा फुड्याचो सगळ्यांकूच अशे हात दाखयतले. मागीर ते रिक्षावाल्याकूय हात दाखयतले. ओके, सो सगळ्यांकूच हात दाखयतले. ओके, या डन, फिनिश. ओके, आतां आमी नेक्स्ट केस घेवया.
ओके फायन, नेक्स्ट केस घेऊया. ओके लेट्स गो टू द केस नंबर थर्ड चार्जाचेर आमी फोर्स कितें आसतलो तो फायंड करूया. सो फोर्स ऑन दिस नो या सो ऑन सी. ओके सो हेचे आन्सर येतले पळय प्लस ही आली प्लस आनी ही आली मायनस. आतां म्हणटले सर हेचे आन्सर कितें येतले सांग. ओके हेचे आन्सर अशें येतले पळय तुमकां दाखयता. ओके सारकें सिंपल हा. आतां पळय हेचेर आमी फोर्स फायंड आमकां सांगला आतां हो कल्प्रीट बॉक्सार आसा कितें प्रत्येकाचेर फोर्स फायंड करपाक लागला. वॉट इज द फोर्स ऑन ईच चार्ज. ईच हे उतरान सगळ्यांचेर फोर्स फायंड करपाक सांगला अशें जालें. ओके ओके चला सो हो एका कितें उरतलो सांग. हो एका मायनस क्यू आसा हो प्लस क्यू आसा हो प्लस क्यू आसा. ओके चला हो मायनस क्यू आमी रायट पेनान दाखोवया. ओके आमकां सगळें कळपा खातीर बरें दिसता म्हणून तुमकां दाखयता. ओके सो हो एका कितें करतलो हो एका एट्रॅक्ट करतलो रायट. सो हो एका एट्रॅक्ट करतलो येस नो म्हटलें हय सर. आनी हो एका ओके या ओके हो एका कितें करतलो सांग रिपेल करतलो रायट. म्हटल्यार ती अशीच केस जाली पूण फकत हो आसा चार्ज आतां असो आलो पळय हांगासर असो येयलो. ओके सो हो एका रिपेल करतलो. सो हो म्हणटलो हो सर बरो न्हू एक्चुअली चार्ज. ओके बरो गुंडा सर तो एक्चुअली घरा कडेन आमचे झगडे आसता. ओके आनी हे चेडूं म्हणटा ना सर एक्चुअली बरो तो आपण केन्नाय पळयतले सारको संत कहो दिसता. ओके सो थिंग इज दॅट दोनूय एफ एफूच जातले पूण हो एफ आनी हो एफ कित्याक दोगांय भितर डिस्टन्स एल एल आसा. सो दोगूय एफ एफूच जातले. ओके पळय के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सेम केस. ओके ओके आतां हेचेर फोर्स रिजल्टंट खंयच्या डायरेक्शन येतलो पूण. ओके सो त्या खातीर पयलीं एक काम करा ह्या दोगांय मदलो एंगल फायंड करा. ह्या दोगांय मदलो एंगल फायंड करा. सो तूं म्हणटलें सर हो आपणाक कहो मेळटलो दोगांय मदलो हो फूल एंगल हो येदो व्हडलो एंगल आहा. बाबा हो तर सारकोच सिंपल जालो. बट सर सिंपल हो सिंपल काय आला एक्चुअली डिफिकल्ट आहा एक्चुअली सर काडपाक ना. हो फूल एक स्ट्रेट लायन जाली. स्ट्रेट लायनीचो फूल एंगल कितलो आसता 180 डिग्री. म्हणल्यार हो फूल जालो 180 न्हू खंय काय ना. हो फूल जालो 180. 180सून हो 60 जालो. हो 60 जालो म्हटल्यार हो आतलो 120 न्हू खंय काय ना. सो इन शॉर्ट तुमकां मातशी मॅथ्स सुद्दां खबर आसा न्हू बेजीक जाल्यार सुद्दां तुमकां मेळटा पळयात. ओके आनी तुमकां सांगलें आमचे बेजिक्स खूब स्ट्रॉंग करतले. ओके जेंचे बेजीक सारकेच बीग आसा तांकां तर एडवांटेज आसा हेचो कन्सेप्ट. सो हेचो रिजल्टंट कहो येतलो पळयात पळय सांगा पळया पळय हो आसा एफ आनी तुमकां सांगला दोनूय एफ इक्वल आसा जाल्यार रिजल्टंट येतलो मदसून न्हू खंय काय ना. आनी तुमकां सांगला एंगल इक्वली स्प्लीट करात. सो हो जालो एफ कॉस 60 प्लस हेचो एफ कॉस 60 कळ्ळें काय तें. सो हे दोगांयचो एफ कॉस 60 उलयता म्हटल्यार हो जालो 60 पळय 60 डिग्रीज. ओके सो हो जालो एफ कॉस 60 प्लस एफ कॉस 60. सो एफ कॉस 60 हेंचो सायन कॅन्सल जातलो. सायन असो जातलो पळय हेचो सायन हो कॉस 60 न्हू हेचो सायन तरी असो येतलो. ओके आनी हेचो सायन हो तरी असो वयतलो. तूं म्हटलें सर तुका हें कशें कळ्ळें की तो एक्चुअली तसो वयतलो तो. अरे बाबा पळय हो 60 जाल्यार हो 30चेरच येतलो न्हू कित्याक 60 आनी 30 म्हणून 90 जावंक जाय न्हू ते अशें आसता न्हू असो आसता. तुमची सारकीच जर वीक आसा बेस जाल्यार सुद्दां नो प्रॉब्लम. ओके हे ए कॉस थिटा आनी ह्यातले ए सायन थिटा न्ही टचिंग एंगल सदांच कॉस थिटा आसता न्हू. ओके सो थोड्यांच्या मनात ते कन्फ्युजन आसता सर हे अशेंच कशें जाता. ओके सो म्हणजे एवरी लेक्चर सारकें जाता इतलें क्लियर क्रिस्टल क्लियर करून तुमकां शिकयता. ओके सो ह्यातले ए कॉस थिटा न्हू आनी तेचे पर्पेंडिक्युलर जावपाक जाय ए सायन थिटा न्हू. सो पळय होलो एफ कॉस थिटा. तूं म्हटलें सर असोच कितें उपाय कित्याक हो टचिंग एंगल येता पळय टचिंग एंगल कॉस थिटा. सो तेजो पर्पेंडिक्युलर असो येतलो म्हटल्यार हो 30 डिग्रीचेर आसपाक जाय सायन थिटा. सो हालो एफ सायन थिटा. आमकां जेन्ना आमी फूल लेक्चर पळयतले न्ही तुमी परफेक्ट जातले पळयत. ओके एफ सायन थिटा कॅन्सल आनी जातले 2f कॉस थिटा. सो एफ रिजल्टंट जातलो 2f कॉस थिटा म्हटल्यार कॉस 60 सायन 30 दॅट इज हाफ कॉस 60 सायन 30. हांव अशें उलटे कशें याद दवरता सायना वयल्यान ओके डायरेक्ट तशें तुमी याद दवरूंक शकता. सो रिजल्टंट फोर्स कितें जालो हेचेर एफ जालो. कॅन यू सी दॅट थिंग. ओके वेरी गुड. ओके इफ यू हॅव सीन दीस थिंग देन वेरी गुड. ओके people have already understood the concept. कळ्ळें तुमकां हय. ओके आतां आमी नेक्स्ट केसीन नेक्स्ट क्वेश्चन करतले 4th 5th ओके 6 7 and 8. ओके आतां 5 क्वेश्चन उरले बेजिक्साचेर. सो ते तुमकां मागीर नेक्स्ट व्हिडिओन दाखयतात. ओके ओके सो आय होप पीपल हॅव अंडरस्टूड दीस व्हिडिओ. कळोंक जाल्यार परत एकदां मातसो व्हिडिओ प्लीज पळयात आनी परफेक्ट जायात. ओके डन फिनिश्ड. ओके फायन. सो तिगांयचेर फोर्स एंड फायंड केलो ऑन सी ऑन बी आनी ऑन ई. हे आमचे बेजिक्स करपाक आनी हे टायप तुमकां बोर्डाक बी इम्पॉर्टंट आसा. ओके क्वेश्चन्स आनी हे सुद्दां 4th 5th आनी 6th and 8. ओके ओके फायन. सो विथ दीस वील वाइंड अप देन दीस सेशन. ओके मागीर नेक्स्ट सेशन आमी नेक्स्ट क्वेश्चन्स करूया. ओके फायन. थँक्यू. ओके